नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स अकॅडमीमध्ये. आपण ब्रह्मास्त्र सीरीज स्टार्ट केलेली आहे. ब्रह्मास्त्र सीरीजमध्ये आपण थिअरी प्लस एम-सी-क्यू असं दोन्ही पण आपण थिअरी आणि एम-सी-क्यू दोन्ही पण आपण पार्ट कव्हर करत आहोत. आपण रेस्पिरेटरी सिस्टम स्टार्ट केलेली आहे. रेस्पिरेटरी सिस्टममध्ये आपण बराचसा भाग कव्हर केला, ज्यामध्ये आपण आपली एनाटॉमी, रेस्पिरेटरी सिस्टमची जी एनाटॉमी आहे ती कव्हर केली आहे. फिजिओलॉजी कव्हर केली आहे. त्यानंतर गॅसेस एक्सचेंज वगैरे जे असतात, ते पण आपण क्लिअर केले आहे. त्याच्यामध्ये त्याचे आपण एम-सी-क्यू पण घेतलेले आहेत आणि थिअरी पण घेतलेली आहे. आपली जी ब्रह्मास्त्रची बॅच आहे ती डी-एम-ई-आर, डी-एच-एस आणि सी-एच-ओ यासारख्या स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी आहे. त्याचप्रमाणे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक्झाम आहे जसे की नॉर्थ-सेट, टी-एस-आय-सी, सी-आर-ई, आर-आर-बी यासारख्या एक्झामसाठी पण आपण टार्गेट करत आहोत. ठीक आहे. तर आजचा जो आपला क्लास असणार आहे, तो असणार आहे रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स, रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटीज बद्दल. आपण 11th-12th पासून आपण बघत आलोय, की रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटीज काय-काय असतात. त्यामुळे हा एक बेसिक कन्सेप्ट आहे आणि याच्यावरून डायरेक्ट क्वेशन्स आपल्याला विचारले जातात. त्यामुळं रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटीचा जो टॉपिक आहे, तो आपला कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपली फर्स्ट आपण टायडल व्हॉल्यूम बघणार आहोत. फर्स्ट जो आपला व्हॉल्यूम आहे, तो काय आहे? टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय? तर काय आहे? अमाउंट ऑफ एअर amount of air inhaled or exhaled with each breath. म्हणजेच काय, तुम्ही जेव्हा पण रेस्पिरेशन करता, तेव्हा तुमच्या प्रत्येक ब्रीथ बरोबर जेवढं जेवढं तुम्ही नॉर्मली एअर इन्स्पायर करता किंवा एक्सपायर करता, त्याला आपण टायडल व्हॉल्यूम असं म्हणतो. तुम्ही जेव्हा नॉर्मली एक्सपायर करत असता, जेव्हा तुम्हाला माहीत पण नसते, की आम्ही तुम्ही रेस्पिरेशन करत आहे, ब्रीथिंग करत आहे. त्यावेळेस जो आपण एअर आत घेतो आणि जो एअर बाहेर सोडतो, त्याला आपण काय म्हणतो, एक नॉर्मल रेस्पिरेशन म्हणतो. त्याच्यामध्ये आपण कुठलाही फोर्स लावत नाही. ते एअर आत घेण्यासाठी किंवा एअर बाहेर टाकण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचा फोर्स लावत नाही. तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, एक नॉर्मल रेस्पिरेशन किंवा नॉर्मल ब्रीथिंग असं म्हणतो. त्यावेळेस जेव्हा आपण जी एअर आत घेतो किंवा बाहेर सोडतो, त्याला आपण टायडल व्हॉल्यूम असं म्हणतो. तर टायडल व्हॉल्यूम आपण टी-व्ही किंवा व्ही आणि त्याच्या खाली असेल टी असं लिहून आपण काय करतो त्याला डिनोट करतो. तर टायडल व्हॉल्यूम किती असतं? टी-व्ही इज इक्वल टू 500 एम-एल. 500 एम-एल हा नॉर्मल टायडल व्हॉल्यूम आहे किंवा जर आपण त्याला मोर ॲक्युरेटली जर लिहायचं झालं, तर 6 एम-एल पर केजी. कुठल्याही माणसाचं जेवढं वजन आहे, त्याच्या वजनाच्या 1 किलोला 1 किलोचा जर तो माणूस असेल किंवा न्यूबॉर्न असेल, तर त्याला आपण 6 एम-एल त्याचं टायडल व्हॉल्यूम आहे असं म्हणू शकतो. त्याचप्रमाणे जर न्यूबॉर्न 2 किलोचा असेल, तर त्याला आपण 12 एम-एल त्याचं टायडल व्हॉल्यूम आहे असं म्हणू शकतो. तर या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही जर तुम्हाला एक्झाममध्ये जर तुम्हाला डायरेक्ट न्यूबॉर्नचं जर विचारलं, तुमचा आपला न्यूबॉर्न जो असतो, तो 2.5 केजी नॉर्मल न्यूबॉर्नचं वेट आहे. तर त्यानुसार आपण काय करू शकतो 2.5 इंटू 6 करून आपण जे आहे ते किती नॉर्मल टायडल व्हॉल्यूम आहे ते काढू शकतो. किंवा जर क्वेशनमध्ये जर तुम्हाला वजन दिलं असेल, बेबीचं वजन दिलं असेल, की 4 केजीचा बेबी आहे आणि त्याचं टायडल व्हॉल्यूम काढा. तर आपण त्याला काय करू शकतो 6 ने मल्टिप्लाय करून आपण त्याचं टायडल व्हॉल्यूम जे आहे ते काढू शकतो. ठीक आहे. तर आणि जर इन जनरल नॉर्मल विचारलं तर 500 एम-एल जे आहे ते आपलं नॉर्मल टायडल व्हॉल्यूम जो आहे तो असणार. ठीक. नेक्स्ट आहे आपला इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. त्यालाच आपण आय-आर-व्ही ने सुद्धा डिनोट करतो. इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम जो आहे तो किती असतो 3000 एम-एल असतो. याची डेफिनिशन काय आहे? अमाउंट ऑफ एअर अमाउंट ऑफ एअर that can be that can be inhaled inhaled after 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 normal inhalation. Okay.
तुम्ही नॉर्मल इनहेलेशन केल्याच्या नंतर म्हणजे नॉर्मल इनहेलेशन केलं म्हणजे काय केलं तुम्ही नॉर्मल टायडल व्हॉल्यूम आत घेतला. त्याच्यानंतर जेवढं तुम्ही मॅक्सिमम तुम्ही एअर आत घेऊ शकता, तेवढी तुम्ही फोर्सिबली जेव्हा इन करता, त्याला आपण काय म्हणतो इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम म्हणतो. तर तुम्ही मॅक्सिमम फोर्सिबली अमाउंट किती एअरच्या आत घेऊ शकता? तर ते तुम्ही 3000 एम-एल म्हणजेच 3 लिटर तुम्ही मॅक्सिमम काय करू शकता? एअर इन करू शकता. त्याला आपण काय म्हणतो इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम असं म्हणतो. म्हणजेच काय तुम्ही ही तुमची टायडल व्हॉल्यूम आहे. हा तुमचा टायडल व्हॉल्यूम आहे, ठीक आहे. हा तुमचा टायडल व्हॉल्यूम आहे. हा किती आहे? 500 एम-एल आहे. हे तुमचं नॉर्मल ब्रीथिंग होतं. आता तुम्हाला काय तुमची काय इच्छा झाली, की फोर्सिबली बघायचंय मला, की माझा किती एअर मी आत घेऊ शकतो. तुम्ही काय केलं फोर्सिबली एवढं एअर आत घेतलं, ठीक आहे. तुम्ही हा जो एअर आत घेतला, हा एवढा पार्ट, त्याला आपण काय म्हणतो इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम म्हणतो आणि हा किती असतो 3000 एम-एल. 3000 एम-एल एवढं आपण मॅक्सिमम फोर्सफुल इन्स्पिरेशन आपण करू शकतो. ते किती करू शकतो? 3000 एम-एल करू शकतो. यालाच आपण काय म्हणतो इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर थर्ड कन्सेप्ट जी आहे, ती आहे आपली थर्ड कन्सेप्ट आहे एक्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण इन्स्पायरेटरी बघितलं त्याप्रमाणेच एक्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम पण असणार आहे. ठीक आहे. एक्स्पायरेटरी रिझर्व्ह आपण याला ई-आर-व्ही ने डिनोट करतो. ठीक आहे. आणि याचा किती आहे 1100 एम-एल 1100 एम-एल जो आहे तो आपला एक्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम असणार आहे. ह्याची आपण डेफिनिशन जर बघायला गेली तर काय आहे मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर दॅट कॅन बी एक्सेल्ड एक्सेल्ड आफ्टर नॉर्मल एक्झेलेशन. नॉर्मल एक्झेलेशन केल्याच्या नंतर तुम्ही किती अमाउंट ऑफ एअर जे आहे, ते परत पुन्हा एक्झेल करू शकता. तर ह्याच याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. हे तुमचं काय झालं, हे तुम्ही काय केलं फोर्सफुली इन्स्पायर केलेली एअर होती. त्याच्यानंतर परत तुम्ही नॉर्मली रेस्पिरेशन करत आहात आणि एका पॉइंटला तुम्ही काय केलं, फोर्सफुली एक्झेलेशन केलं. इथून हा पॉइंट जो आहे, तो तुमचा काय असणार आहे, ई-आर-व्ही असणार आहे. एक्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम म्हणजे इथून काय केलंय, फोर्सफुली काय केलं तुम्ही, एक्झेल केलं, ब्रीथ आउट केलं. त्याला आपण काय म्हणणार आहोत, एक्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम म्हणणार आहोत. एक्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम जो आहे, तो कुठल्या-कुठल्या कंडिशनमध्ये अफेक्ट होऊ शकतो. तुम्हाला ब्रीथ आउट करण्यामध्ये कुठल्या-कुठल्या कंडिशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा कुठल्या-कुठल्या कंडिशन्स अशा कंडिशन्स आहेत, ज्याच्यामध्ये तुमची जी ई-आर-व्ही आहे ती कमी होऊ शकते. तर तुमची फर्स्ट कंडिशन येणार आहे सगळ्या रिस्ट्रिक्टिव्ह कंडिशन. जेवढे काही रिस्ट्रिक्टिव्ह डिसऑर्डर्स आहेत, ठीक आहे. त्या सगळ्या कंडिशनमध्ये तुमचं काय होणार आहे, अफेक्ट होणार आहे. ई-आर-व्ही काय होणार आहे, अफेक्ट होणार आहे. रिस्ट्रिक्टिव्ह कंडिशन कुठल्या-कुठल्या आहेत? तर तुमचा असायटिस आहे, ठीक आहे. त्यानंतर ओबेसिटी आहे. त्यानंतर प्रेग्नन्सी आहे. ह्या काय आहेत रिस्ट्रिक्टिव्ह कंडिशन्स आहेत. रिस्ट्रिक्टिव्ह कंडिशन्समुळे काय होतं, तुमचे जे लंग्सचे जे व्हॉल्यूम आहे ते कमी होतं. तर ॲसायटिसमुळे काय होतं, की तुमच्या जे हे आहे, तुमची पेरिटोनल कॅव्हिटी आहे, त्याच्यामध्ये काय होतं फ्लुइड जमा होतं आणि त्याचा जो प्रेशर आहे, ते तुमच्या लंग कॅव्हिटीवर येतो. लंग कॅव्हिटीमध्ये प्रेशर आल्यामुळे काय होतं, तुमच्या लंग्सला एक्सपांड करण्यासाठी रिस्ट्रिक्शन्स येतात आणि रिस्ट्रिक्शन्स आल्यामुळे काय होतं, तुमचा ई-आर-व्ही आहे, जो काय होतो अफेक्टेड होतो. म्हणजेच काय होतो, डिक्रीज होतो. ठीक आहे. डिक्रीज होतो. तुमचा ई-आर-व्ही डिक्रीज त्याच सेम आहे ओबेसिटीमध्ये पण तुमच्या लंग्सचे व्हॉल्यूम आहे ते कमी होतं आणि प्रेग्नन्सीमध्ये पण फिटसच्या वाढत्या साइजमुळे काय होतं, की तुमचे जे हे आहे फंडस आहे युटरसचा, त्याची साइज वाढत जाते आणि एका पॉइंट नंतर काय होतं, की डायफ्रागमपर्यंत तुमच्या युटरसची साइज जाते. त्यानंतर तुमच्या लंग्सला जे आहे ते प्रेशर खालच्या साइडने वरच्या साइडला प्रेशर मिळते. प्रॉपर एक्सपांड होऊ शकत नाही. म्हणून तुमचे ई-आर-व्ही आहे, जो काय होतो हे होतो, अफेक्ट होतो. तर फोर्थ आपला जो व्हॉल्यूम आहे, तो आहे रेसिड्युअल व्हॉल्यूम. रेसिड्युअल व्हॉल्यूम. हा असा एकमेव व्हॉल्यूम आहे, जो रेस्पिरेशनमध्ये काय करत नाहीये, हेल्प करत नाहीये. हेल्प करत नाही. म्हणजेच हा रेस्पिरेशनमध्ये पार्टच घेत नाही. पण हा खूप महत्त्वाचा आहे, कारण हा अल्व्होलायला इट प्रिव्हेंट्स इट प्रिव्हेंट्स अल्व्होलाय फ्रॉम कोलॅप्सिंग. जरी हा व्हॉल्यूम तुमचा रेस्पिरेशनमध्ये पार्ट घेत नसेल, रेसिड्युअल व्हॉल्यूम डझंट टेक पार्ट इन रेस्पिरेशन, बट इट प्रिव्हेंट्स अल्व्होलाय फ्रॉम कोलॅप्सिंग. अल्व्होलाला काय करतो हा कोलॅप्स होऊ देत नाही. फॉर एक्झाम्पल ही तुमची अल्व्होलाय आहे, ठीक आहे.
हा तुमच्या अल्व्होल आहे. इथला जर तुम्ही पूर्ण जो एअर आहे, हा सगळा जर तुम्ही बाहेर काढला, हा पूर्ण जर तुम्ही एअर आउट केला, ठीक आहे. तर ह्या अल्व्होलायची जी आहे, ती साइज अशी कमी होणार, ठीक आहे. त्यानंतर जे नेक्स्ट एअर जो तुमचा इन केल्याच्या नंतर येणार आहे, तो प्रॉपरली इन्फ्लेट होणार नाही. त्या अल्व्होलाय ज्या आहेत, एकदा डिफ्लेट झाल्या त्यानंतर त्या इन्फ्लेट होण्यासाठी अ, व्यवस्थित होणार नाही. ठीक आहे. त्यामुळे हा जो रेसिड्युअल व्हॉल्यूम जो आहे, जो अल्व्होलायमध्ये ट्रॅप असतो, कितीही फोर्सिबली त्याला एक्झेल करण्याचा प्रयत्न केला, तरी तुम्ही रेसिड्युअल व्हॉल्यूमला कधीच फोर्सिबली एक्झेल करू शकत नाही. हा लक्समध्येच राहतो म्हणून आपण याला काय म्हणतो रेसिड्युअल व्हॉल्यूम असं म्हणतो. आणि हा रेसिड्युअल व्हॉल्यूम आपण आर-व्ही डिनोट करतो आणि हा 1200 एम-एल म्हणजेच 1.2 लिटर हा एवढा व्हॉल्यूम जो असतो तो आपल्या लंग्समध्ये नेहमी ट्रॅप्ड असतो. ठीक आहे. तर हा जो रेसिड्युअल व्हॉल्यूम आहे, रेसिड्युअल व्हॉल्यूम जो आहे, तो वाढतो. कुठल्या-कुठल्या कंडिशन्समध्ये वाढतो? तर तुमच्या ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीजेसमध्ये वाढतो. ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीजेसमध्ये हा वाढतो. फॉर एक्झाम्पल काय आहे आपलं सी-ओ-पी-डी. सी-ओ-पी-डीमध्ये काय होतं, रेसिड्युअल व्हॉल्यूम जो आहे वाढतो. म्हणजेच काय होतं, की एअर रिटेन राहते. एअर काय होते, बाहेर बाहेर जात नाही. रेसिड्युअल व्हॉल्यूम जेवढा तुम्ही एअर नॉर्मली राहायला पाहिजे 1200 एम-एल तेवढा न राहता जास्त व्हायला लागतो आणि याच्यामुळेच काय होतं पेशंट CO2 रिटेन्शन होतं पेशंटमध्ये आणि पेशंट CO2 नार्कोसिसमध्ये जाण्याचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. म्हणून आपण काय करतो, जे सी पेशंट आहेत त्यांना आपण O2 सप्लाय देत नाही किंवा दिला तरी मॅक्सिमम 2 to 4 लिटर पर एवढंच देतो. याच्यापेक्षा जास्त आपण देत नाही. का? कारण आपण जेवढं एअर त्यांना जास्त देणार आहे तेवढं ट्रॅप होणार आणि त्याच्यामुळे ते त्यांची जी हे आहे एअर हंगर जो आहे तो वाढणार नाही. त्यांचं जे नॉर्मल एक्सपिरेशन सेंटर जे आहे त्यांचे, ते जे स्टिम्युलेट व्हायला पाहिजे ते स्टिम्युलेट होणार नाही. म्हणून आपण काय करतो सी पेशंटला ऑक्सिजन बाहेरून कमीत कमी देण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून त्यांचे जे रेस्पिरेटरी सेंटर्स जे आहेत ते पण स्टिम्युलेटेड राहतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आतापर्यंत ठीक आहे, व्हॉल्यूम बघितले. व्हॉल्यूम आपण कुठले-कुठले बघितले? टायडल व्हॉल्यूम बघितला. त्यानंतर इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम बघितला. त्याच्यानंतर आपण एक्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम बघितला. त्याच्यानंतर आपण रेसिड्युअल व्हॉल्यूम बघितला. हे 4 व्हॉल्यूम्स आहेत. टायडल व्हॉल्यूम बघितला आपण किती होता? 500 एम-एल होता. आय-आर-व्ही किती होता ते बघितलं आपण 3000 एम-एल होता. त्यानंतर ई-आर-व्ही किती होता? 1100 एम-एल होता. आणि रेसिड्युअल व्हॉल्यूम किती होता? 1200 एम-एल होता. टायडल व्हॉल्यूमला आपण अजून एक काय सांगितलं होतं, की 6 एम-एल पर केजी पण आपण त्याला काउंट करू शकतो. असं पण मेजर करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर टायडल व्हॉल्यूम, आय-आर-व्ही आणि ई-आर-व्ही आणि आर-एम हेच आहेत तर व्हॉल्यूम्स आहेत. हे काय आहेत? लंग्सचे नॉर्मल व्हॉल्यूम्स आहेत. आता आपण काय बघणार आहोत? कॅपॅसिटीज बघणार आहोत. लंग्सच्या कॅपॅसिटीज बघणार आहोत. कॅपॅसिटीज कशा डिटरमाइन करतात आपण? तर हे टायडल व्हॉल्यूम, इन्स्पायर्ड रिझर्व्ह व्हॉल्यूम, एक्सपायर्ड रिझर्व्ह व्हॉल्यूम आणि रेसिड्युअल व्हॉल्यूम या सगळ्यांच्या व्हॉल्यूम्समध्ये काय करून आपण ॲडिशन करून काय करतो आपण कॅपॅसिटीज करतो. कॅपॅसिटीज जे आहेत ते आपण मेजर कधीच करू शकत नाही. त्यांना आपण काउंटच करू शकतो. म्हणजे टीव्ही प्लस आय-आर-व्ही, टीव्ही प्लस ई-आर-व्ही, त्यानंतर टीव्ही प्लस आय-आर-व्ही प्लस ई-आर-व्ही असं आपण काय करू शकतो मेजर करू शकत नाही आपण. पण हे जे व्हॉल्यूम्स जे आहेत, व्हॉल्यूम्सला आपण काय करू शकतो मेजर करू शकतो. कसं मेजर करू शकतो आपण स्पायरोमीटरद्वारे आपण व्हॉल्यूम्सला मेजर करू शकतो. पण कॅपॅसिटीजला आपण असं डायरेक्टली मेजर नाही करू शकत. आपण इनडायरेक्टली मेजर करू शकतो कॅपॅसिटीजला. ठीक आहे. क्वेशन येऊ शकतोय डायरेक्टली की व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटीज यापैकी आपण डायरेक्टली कुणाला मेजर करू शकतोय, तर आपण व्हॉल्यूम्सला डायरेक्टली मेजर करू शकतोय. पण आपण कॅपॅसिटीजला आपण डायरेक्टली मेजर नाही करू शकत. ठीक आहे. तर कुठल्या-कुठल्या कॅपॅसिटीज आहेत? तर फर्स्ट आहे व्हायटल कॅपॅसिटी. ठीक आहे. व्हायटल कॅपॅसिटी. व्हायटल कॅपॅसिटी म्हणजेच काय? द मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर एक्सहेल्ड ठीक आहे. एक्सहेल्ड फ्रॉम द पॉइंट ऑफ पॉइंट ऑफ मॅक्सिमम इन्स्पिरेशन. ओके. वायटल कॅपॅसिटी म्हणजे काय? द मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर दॅट एक्झिट फ्रॉम द पॉइंट ऑफ मॅक्सिमम इन्स्पिरेशन. तुम्ही मॅक्सिमम इन्स्पिरेशन केलेलं आहे, ठीक आहे. मॅक्सिमम इन्स्पिरेशन केल्याच्या नंतर तुम्ही आता किती मॅक्सिमम काय करू शकतात? एक्झेल करू शकतात. त्याला आपण काय म्हणतो? तर व्हायटल कॅपॅसिटी म्हणतो. तर मग व्हायटल कॅपॅसिटीला आपण व्हायटल कॅपॅसिटी जर आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहायला गेलं, तर आपण
फ्रॉम द पॉइंट ऑफ मॅक्सिमम इन्स्पिरेशन. म्हणजे काय त्याच्यात इन्स्पिरेशन येणार आहे आणि काय मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर एक्झिट. म्हणजे आपण पहिला टायडल व्हॉल्यूम तर येणारच आहे, फिक्स आहे. का? कारण आपण काय करतोय मॅक्सिमम इन्स्पिरेशन करतोय म्हणजे काय? पहिले आपण टायडल व्हॉल्यूम इन्स्पायर करणार. त्याच्यानंतर मग आपण काय करणार? IRV जो आहे, इन्स्पायर रिझर्व्हेटिव्ह व्हॉल्यूम जो आहे तो आपण आत घेणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर IRV येणार. त्याच्यानंतर काय म्हणतात द मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर एक्झिट म्हणजे आपण जे किती अमाउंट एक्झेल करू शकतो मॅक्सिमम ते आहे 1100 एम-एल. ठीक आहे. IRV किती होता आपला 3000 एम-एल. 3000 एम-एल हे प्लस 1100 एम-एल आणि टायटल व्हॉल्यूम किती होता आपला 500 एम-एल. जेव्हा आपण 500 एम-एल त्याच्यानंतर 3000 आणि त्याच्यानंतर किती 1100 जेव्हा आपण हे टोटल काउंट केली, तेव्हा आपल्याला काय आलं, की 4600 एम-एल काय आहे आपला व्हायटल कॅपॅसिटी आहे. म्हणजे आपण किती 4600 एम-एल व्हायटल कॅपॅसिटी म्हणू शकतोय का? तर हो, आपण म्हणू शकतो. तर व्हायटल कॅपॅसिटीला कुठले-कुठले घटक जे आहेत, कुठले-कुठले डिसीजेस जे आहेत, ते चेंजेस करू शकतात. तर अ, जे जे कुठलेही डिसीज एक्झेलेशन आणि इनहेलेशन दोन्हीला पण अफेक्ट करतात. ते सगळे डिसीजेस जे आहेत, ते आपण व्हायटल कॅपॅसिटी अल्टर करू शकतो, असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल आहेत कुठलं COPD, न्यूमोनिया, त्यानंतर ॲटलेक्टॅसिस. ठीक आहे. COPDमध्ये काय होतं, तर काय हा ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीज आहे. ठीक आहे. ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीज आहे. ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीज असल्यामुळे काय होणार याच्यामध्ये व्हायटल कॅपॅसिटी अफेक्ट होणार. न्यूमोनियामध्ये काय होतं? न्यूमोनियामध्ये काय होतं? लंग्समध्ये काय होतं? इन्फेक्शन होतं. लंग्समध्ये इन्फेक्शन होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं? फ्लुइड अक्युम्युलेशन होऊ शकतं. फ्लुइड अक्युम्युलेशन. ॲटेलेक्टासिस म्हणजे काय? असा पार्ट, लंग्समधला असा पार्ट ज्याच्यामध्ये एअरचं जे आहे ते देवाण-घेवाण होत नाहीये. एअरचं जे आहे देवाण-घेवाण होत नाही. अशा पार्टला आपण काय म्हणतो? ॲटेलेक्टासिस म्हणतो. आपल्या ज्या अल्व्होलाई आहेत त्या कोलॅप्स झालेल्या असू शकतात किंवा बर्स्ट झालेल्या असू शकतात. पण तिथे एअरची जी आहे ती देवाण-घेवाण होत नाही. तिथे काय होतं डेड डेड स्पेस क्रिएट होतो. त्याला आपण काय म्हणतो? त्या भागाला काय म्हणतो? ॲटेलेक्टासिस असं म्हणतो. तर तुमचा जो चेस्ट एक्स-रे असतो, ठीक आहे. हा जेव्हा चेस्ट एक्स-रे जेव्हा आपण काढतो, चेस्ट एक्स-रे जेव्हा काढतो, तिथे एक CP अँगल असतो. हा तुमचा डायफ्रागम असतो आणि हा जो अँगल असतो याला आपण काय म्हणतो आपण CP अँगल म्हणतो. CP अँगल. जेव्हा आपण चेस्ट एक्स-रेमध्ये आपण ॲटेलेक्टासिस आपल्याला जेव्हा बघायचं असतं, तेव्हा आपण काय करतो CP अँगल बघतो आणि CP अँगल बघून काय करतो आपण डिफाईन करतो, की ॲटेलेक्टासिस आहे की नाही पेशंट. ठीक आहे. तर हा आपला व्हायटल कॅपॅसिटी झाला. नेक्स्ट आहे आपला इन्स्पिरेटरी कॅपॅसिटीज. नेक्स्ट सेकंड नंबरचं काय? इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी. इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी त्याची डेफिनिशन काय? द मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर द मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर अमाउंट ऑफ एअर inhaled after नॉर्मल एक्सपिरेशन. नॉर्मली एक्सपिरेशन केल्याच्या नंतर तुम्ही किती एअर आत घेऊ शकता. तर तुम्ही इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी जे आपण आयसीने डिनोट करूया. तुम्ही त्याचं डेफिनिशन काय म्हणते ते मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर इनहेल्ड आफ्टर नॉर्मल एक्सपिरेशन. नॉर्मल एक्सपिरेशन केलं. त्याच्यानंतर तुम्ही आता मॅक्सिमम एअर किती आत घेऊ शकता. तुम्ही मॅक्सिमम जेव्हा एअर आत घेण्याच्या गोष्टी करतो आपण, तर आपण टायडल व्हॉल्यूम तर आत घेणार. फर्स्ट फर्स्ट आपल्याला टायडल व्हॉल्यूम आत घ्यावाच लागणार. ठीक आहे. टायडल व्हॉल्यूम आत घेतल्याच्या नंतर आपण आता फोर्सिबली आपण काय घेऊ शकतोय? IRV घेऊ शकतो. ठीक आहे. IRV आपण फोर्सिबली घेऊ शकतो. त्याच्यापेक्षा जास्त आपण इन्स्पिरेशन काय करू शकत नाही. त्यामुळे इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी म्हणजे काय? टायडल व्हॉल्यूम आणि इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम एवढंच आहे. इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम आणि टायडल व्हॉल्यूम या दोन्हीचे मिळून आपण काय करतो? इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला थर्ड पॉइंट जो आहे, तो आहे इन्स्पिरेटरी फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. फंक्शनल रेसिड्युअल कॅपिटलला आपण FRC असं म्हणतो. ठीक आहे. FRC म्हणजेच काय? तर टीव्ही प्लस ERV. द मॅक्सिमम द मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर अमाउंट ऑफ एअर दॅट रिमेन इन द लंग्स सॉरी रिमेन इन द लंग्स आफ्टर नॉर्मल
एक्सपिरेशन. नॉर्मल एक्सपिरेशन केल्याच्या नंतर जी मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर आहे, जी लंग्समध्ये राहते त्याला आपण काय म्हणतो फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. म्हणजे काय? रेसिड्युअल व्हॉल्यूम जसा होता आपला, तसा हा रेसिड्युअल कॅपॅसिटी आहे. पण कुठली फंक्शनल. फंक्शनल म्हणजे काय? तुम्ही लंग्समध्ये मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर जी आहे, ती किती आत घेऊ शकताय. तुम्ही टायडल व्हॉल्यूम आत घेऊ शकता आणि ई-आर घेऊ शकता. याच्यापेक्षा जास्त तुम्ही काय करू शकता? फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी म्हणजे मॅक्सिमम अमाउंट ऑफ लंग्स जे आहे, एअर जे आहे, ते लंग्समध्ये किती घेऊ शकता? तर टीव्ही प्लस ई-आर-व्ही एवढं घेऊ शकता. याच्यापेक्षा जास्त आपण काय करू शकतो? कुठलेही व्हॉल्यूम आपण लंग्समध्ये आत घेऊ शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपला 4th पॉइंट आहे टोटल लंग कॅपॅसिटी. हे लंग्स कॅपॅसिटीज आणि जे हे आहेत, तर तुम्हाला ग्राफ मी दाखवणार. ग्राफ दाखवल्याशिवाय कोणाला काही समजणार नाही. आणि ज्याला ग्राफ समजला, त्याला व्हॉल्यूम आणि कॅपॅसिटी नंतर वाचायची पण गरज नाही. ज्याला ग्राफ समजणार, तो याच्यामध्ये मास्टरी करणार आहे. ठीक आहे. टोटल लंग कॅपॅसिटी. त्याला आपण काय म्हणतो? टी-एल-सी. ठीक आहे. टी-एल-सी टोटल लंग कॅपॅसिटीला आपण काय म्हणतो? टी-एल-सी म्हणतो. त्याच्यामध्ये तुमचे सगळे येणार टीव्ही प्लस आय-आर-व्ही प्लस ई-आर-व्ही प्लस आर. म्हणजे टोटल अमाउंट ऑफ एअर. याची डेफिनिशन आपण काय म्हणू शकतोय? याची डेफिनिशन आपण काय म्हणतोय? टोटल अमाउंट ऑफ एअर. टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट कॅन फिल लंग्स. फिल लंग्स. टोटल अमाउंट ऑफ एअर दॅट कॅन फिल लंग्स म्हणजे काय? टोटल टीव्ही येणार, आय-आर-व्ही येणार, ई-आर-व्ही येणार आणि आर-व्ही येणार. सगळे टोटल मिळून जे आहे, त्याला आपण काय म्हणतोय? टोटल लंग कॅपॅसिटी असं म्हणतोय. ठीक आहे. तर ह्याची जी आहे, ती तुम्हाला मी इमेज आहे, ते मी दाखवतो. ठीक आहे. तर हा ग्राफ आहे आपला. हा आपला ग्राफ आहे व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटीचा. तर याच्यामध्ये आपण काय बघू शकतोय, की टायडल व्हॉल्यूम बघू शकतोय. टायडल व्हॉल्यूम कुठला आहे हा तुमचा? हा जो पॉइंट आहे, हा एवढा तुमची काय नॉर्मल रेस्पिरेशन्स आहेत. हा तुमच्या नॉर्मल रेस्पिरेशन इथपर्यंत जोपर्यंत तुम्ही हा रेस्पिरेशन करता, त्याला आपण काय म्हणतो? नॉर्मल रेस्पिरेशन जे आहे ते तुमचं चाललेलं आहे, ते तुम्हाला माहीत पण नसतं. तुम्ही कंटिन्युअसली करत असाल दिवसामध्ये 24 तास. ठीक आहे. तर हा टायडल व्हॉल्यूम आपला किती आहे? तो 500 एम-एल आहे. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही फोर्सिबली इन्स्पिरेशन करता, मॅक्सिमम इन्स्पिरेशनच्या तेवढं तुम्ही करता, तर या पॉइंटपर्यंत करू शकता आणि हे जो पूर्ण टोटल जो तुमचा हे आहे, त्याला आपण काय म्हणतो? 3000 एम-एल आपण याला आय-आर-व्ही किंवा इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम असं आपण म्हणतो. त्यानंतर जेव्हा आपण टायडल व्हॉल्यूम आणि इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम ह्या दोन्हीचं जेव्हा आपण कंबाईन करतो, तेव्हा आपण याला काय म्हणतो? इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी म्हणतो. तर इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी आपली किती असणार आहे? 500 आणि हे 3000 म्हणजेच किती इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी असणार आहे आपली? 3500 एम-एल असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता हे आपला टायडल व्हॉल्यूम झाला. त्यानंतर आपण जेव्हा मॅक्सिमली एक्सपिरेशन करतो सॉरी. मॅक्सिमली आपण जेव्हा एक्सपायर करतो, ब्रीथ आउट करतो, तेव्हा आपण किती करू शकतोय? तर ते मॅक्सिमम आपण किती करू शकतोय? तर 1100 एम-एल करू शकतो. ठीक आहे. 1100 एम-एल करू शकतोय. तर मग आपला हा जो टायडल व्हॉल्यूम आहे आणि ई-आर-व्ही आहे, हे दोन्ही मिळून आपले काय बनवतात? तर ते आपले काय बनवतात? फंक्शनल सॉरी, जो आपला ई-आर-व्ही आहे आणि आर-व्ही आहे, ते आपण काय करतो? फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी म्हणतात. रेसिड्युअल व्हॉल्यूम आपला किती आहे? 1200 एम-एल आहे. ठीक आहे. ई-आर-व्ही आपला किती आहे? 1100 एम-एल आहे. पण हे दोन्ही जे मिळून काय म्हणतात आपले फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी म्हणतात. फंक्शनल रेसिड्युअल काय? आर-व्ही प्लस ई-आर-व्ही. ते आपलं किती असतं? तर 1200 एम-एल प्लस 1100 एम-एल. किती झाले? 3300 एम-एल काय आहे? आपलं फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी आहे. त्यानंतर आपलं काय? टोटल लंग कॅपॅसिटी. टोटल लंग कॅपॅसिटी म्हणजे काय? ज्यामध्ये तुमचं पूर्ण आलं. टायडल व्हॉल्यूम आला, आय-आर-व्ही आला, ई-आर-व्ही आला आणि आर-व्ही आला. टोटल जो आहे जो आपला 6 लिटर आपण त्याला काय म्हणू शकतो? 6 लिटर जे आहे तुमची टोटल लंग कॅपॅसिटी आहे, असं म्हणू शकतो किंवा मग हे 6 लिटर काय म्हणतो आपण? एक राउंड फिगर करून आपण 6 लिटर असं म्हणू शकतो. पण आपण जेव्हा कॅल्क्युलेट करतो त्याला, ठीक आहे. कॅल्क्युलेट जेव्हा आपण करतो, तर आय-आर-व्ही आपलं किती आहे? 3000 एम-एल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं टायडल व्हॉल्यूम किती आहे? आपलं 500 एम-एल. त्यानंतर आपला ई-आर-व्ही आपला किती आहे? तर 1100 एम-एल. त्यानंतर आपला रेसिड्युअल व्हॉल्यूम किती आहे? तर 1200 एम-एल. ठीक आहे. जेव्हा आपण याला कॅल्क्युलेट करतो, तेव्हा 5 आणि 2 7 आणि 8 म्हणजे 5800 एम-एल हे आपलं काय होतं? ॲक्युरेट येतं. पण व्हॅल्यूज ज्या आहेत त्या काय होतात? चेंज होत असतात. ठीक आहे. व्हॅल्यूज काही-काही बुक्समध्ये थोड्याशा वेगळ्या दिलेल्या आहेत. कुठे एक 40-50 एम-एलचा डिफरन्स असू शकतो. ठीक आहे. त्यानंतर काही-काही बुक्समध्ये फॉर्म्युलाचेच पण चेंजेस आहेत. अ, ते ते पण काही-काही बुक्समध्ये काय चुकलेलं आहे. ठीक आहे. तर फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी, इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी आणि टोटल लंग कॅपॅसिटी.
हे आपल्या 3 कॅपॅसिटीज आहेत आणि त्याच्यानंतर एक आहे व्हायटल कॅपॅसिटी. ठीक आहे. सॉरी, व्हायटल कॅपॅसिटी. व्हायटल कॅपॅसिटी मी काय म्हटलं होतं? जी या इमेजमध्ये नाहीये. व्हायटल कॅपॅसिटी मी काय म्हटलं होतं? टीव्ही प्लस आय-आर-व्ही प्लस ई-आर-व्ही. हां, इथपासूनचा जो पार्ट आहे, ठीक आहे. हा तुमचा आय-आर-व्ही, एक मिनिट पेन चेंज करतो. हा जो तुमचा आय-आर-व्ही आहे, नंतर हा टीव्ही आहे आणि हा ई-आर-व्ही आहे. हा इथपासूनचा इथपर्यंत जो पार्ट आहे हा पूर्ण, त्याला आपण काय म्हणतो? व्हायटल कॅपॅसिटी म्हणतो. व्हायटल कॅपॅसिटी. त्याला आपण व्हायटल कॅपॅसिटी का म्हणतो? कारण हा जो फक्त पार्ट जो आहे एवढा, ह्या पॉइंटपासून तो पूर्ण खाली या पॉइंटपर्यंत हा फक्त जो पार्ट आहे, हा इन्स्पिरेशनमध्ये इन्व्हॉल्व असतो. इन्स्पिरेशनमध्ये इन्व्हॉल्व असतो, हा एक्स्पिरेशनमध्ये इन्व्हॉल्व असतो. एक्स्पिरेशनमध्ये इन्व्हॉल्व असतो. म्हणून हा जो दोन्ही पार्ट आहेत, व्हायटल कॅपॅसिटीमध्ये येतो आणि तो काय असतो? रेस्पिरेशनमध्ये इन्व्हॉल्व असतो. इन्स्पिरेशन आणि एक्स्पिरेशन म्हणजेच काय? रेस्पिरेशनमध्ये जो इन्व्हॉल्व असतो, त्याला आपण काय म्हणतो? व्हायटल कॅपॅसिटी असं म्हणतो. आणि हा जो रेसिड्युअल व्हॉल्यूम जो आहे, तो काय असतो? हा रेसिड्युअल व्हॉल्यूम तो काय असतो? हा पॉइंटपासून ते ह्या पॉइंटपर्यंत. हा रेसिड्युअल व्हॉल्यूम जो असतो, तो काय करतो? रेस्पिरेशनमध्ये इन्व्हॉल्व नसतो. इन्व्हॉल्व काय करतो? नसतो. म्हणून हा पार्ट जो आहे रेसिड्युअल व्हॉल्यूम तो आपण कधीच ब्रीथ आउट करू शकत नाही. ठीक आहे. म्हणून आपण याला काय म्हणतो? रेसिड्युअल व्हॉल्यूम तो लंग्समध्येच राहतो. तिथलाच काय तो रेसिडेंट आहे. रेसिडेंट असं लक्षात ठेवा. रेसिड्युअल वरून लक्षात ठेवा की तो तिथेच राहतो. ठीक आहे. परत एकदा आपण काय करूया, पूर्ण व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटी जे आहे, ते आपण रिवाईज करूया. पहिला फर्स्ट आपण बघितला व्हॉल्यूम्समध्ये टायडल व्हॉल्यूम बघितला. टायडल व्हॉल्यूम काय जो नॉर्मल आपण इन्स्पायर आणि एक्सपायर करतो, त्याला आपण काय म्हणतो? टायडल व्हॉल्यूम म्हणतो. तो किती आहे? तर 500 एम-एल आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट काय बघितलं, की इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम बघितला. तो किती होता? 3000 एम-एल होता. त्याची डेफिनिशन काय बघितली आपण? मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर दॅट कॅन बी इनहेल्ड आफ्टर नॉर्मल इनहेलेशन. नॉर्मल इनहेलेशन केल्याच्या नंतर जी काही एअर आपण मॅक्सिममली आत घेऊ शकतो, त्याला आपण काय म्हणतो? तर आय-आर-व्ही असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? ई-आर-व्ही बघितलं. ई-आर-व्हीमध्ये आपण काय म्हटलं? ई-आर-व्हीची कॅपॅसिटी किती आहे? तर 1100 एम-एल आहे आणि त्याचं डेफिनिशन काय बघितलं आपण? मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर दॅट कॅन बी एक्झिट. त्याला आपण काय म्हणतो? ई-आर-व्ही असं म्हटलो. त्यानंतर रेसिड्युअल व्हॉल्यूम काय म्हणतो? जो व्हॉल्यूम जो आहे तो रेस्पिरेशनमध्ये आपल्याला हेल्प करत नाही. तो तिथेच राहतो, लंग्समध्ये राहतो. त्याला आपण कधीच बाहेर काढू शकत नाही. अशा व्हॉल्यूमला आपण रेसिड्युअल व्हॉल्यूम असं म्हणतो आणि तो किती आहे? तर 1200 एम-एल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण काय बघितलं? कॅपॅसिटीज बघितलं. कॅपॅसिटीजमध्ये आपण कुठली बघितली? फर्स्ट आपण बघितली व्हायटल कॅपॅसिटी. व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे काय? तर मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर एअर एक्झिट फ्रॉम द पॉइंट ऑफ मॅक्सिमम इन्स्पिरेशन. मॅक्सिमम इन्स्पिरेशन केल्याच्या नंतर म्हणजेच काय? टीव्ही प्लस आय-आर-व्ही केल्याच्या नंतर अमाउंट ऑफ एअर एक्झिट म्हणजेच काय? ई-आर-व्ही म्हणजे टीव्ही प्लस आय-आर-व्ही प्लस ई-आर-व्ही. त्याला आपण काय म्हणतो? व्हायटल कॅपॅसिटी म्हणतो. तर व्हायटल कॅपॅसिटी आपण कॅल्क्युलेट किती केली होती? तर 4600 एम-एल कॅल्क्युलेट केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आपला इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी म्हणजेच काय? तर मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर इनहेल्ड आफ्टर नॉर्मल एक्सपिरेशन. नॉर्मल एक्सपिरेशन केल्याच्या नंतर जी काही एअर आपण आत घेऊ शकतो म्हणजेच काय? टायडल व्हॉल्यूम आणि इन्स्पायरेटरी रेसिड्युअल व्हॉल्यूम याला आपण काय म्हणतो? इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी म्हणतो. त्याच्यानंतर काय बघितलं आपण फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी म्हणजेच काय? तर रेसिड्युअल व्हॉल्यूम प्लस ई-आर-व्ही. म्हणजे जे तुमच्या लंग्समध्ये राहणार आहे आणि फंक्शनल अशी राहणार आहे, त्याला आपण काय म्हणतो? फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी म्हणतो. तर काय मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर दॅट इन द लंग्स ऑफ आफ्टर नॉर्मल एक्सपिरेशन. नॉर्मल एक्सपिरेशन केल्याच्या नंतर जी काही तुमची एअर आत राहणार आहे, त्याला आपण काय म्हणतो? फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी असं म्हणतो. त्याचं टोटल लंग कॅपॅसिटी बघितलं ज्यामध्ये आपण सगळं 4 व्हॉल्यूम बघितलं तर 4ही व्हॉल्यूमची जेव्हा आपण ॲडिशन करतो, तेव्हा काय येतं? टोटल लंग कॅपॅसिटी एखाद्या अडल्टची येत असते. त्यानंतर आपण या ग्राफमध्ये बघितलं. या ग्राफमध्ये आपण पूर्ण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये आपण समजून घेतलेलं आहे, की टायडल व्हॉल्यूम, त्याच्यानंतर आय-आर-व्ही, त्याच्यानंतर ई-आर-व्ही, त्याच्यानंतर रेसिड्युअल व्हॉल्यूम कशाप्रकारे वर्क करतात. त्यानंतर आपण त्याच्या कॅपॅसिटीजमध्ये बघितलं, की ते कशाप्रकारे वर्क करत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर एक खूप महत्त्वाचा पार्ट जो आहे, तो आपण बघणार आहोत. तो म्हणजे ब्रीथिंग पॅटर्न्स. ठीक आहे. ब्रीथिंग पॅटर्न्स. ब्रीथिंग पॅटर्नमध्ये आपण काय-काय बघणार आहोत? नॉर्मल रेस्पिरेशन काय आहे? त्याच्यानंतर नॉर्मल रेस्पिरेशन काय आहे ते बघणार आहोत. त्याच्यानंतर ब्रॅडिक्निया म्हणजे काय बघणार आहोत. त्यानंतर आपण टॅकिपनिया बघणार आहोत. नंतर आपण हायपोव्हेंटिलेशन म्हणजे काय बघणार आहोत.
तर आपण हायपर व्हेंटिलेशन म्हणजे काय बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपण ॲपनिया बघणार आहोत आणि काय ब्रीथिंग पॅटर्न आहेत जे दुसरे आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर नॉर्मल म्हणजे काय? जे आपण नॉर्मली ब्रीथिंग पॅटर्न आहे त्याला आपण काय म्हणतो? नॉर्मल रेस्पिरेटरी रेट म्हणतो. नॉर्मल रेस्पिरेटरी रेट किती असतो? तर 12 ते 20 ब्रीथ्स पर मिनिट जो आहे. जर एखादा माणूस 12 ते 20 ब्रीथ पर मिनिट करत असेल, तर आपण काय म्हणतो? त्याची ब्रीथिंग पॅटर्न काय आहे? नॉर्मल आहे. ब्रॅडिपनिया आपण कधी म्हणतो? ब्रॅडिपनिया कधी म्हणतो? जर त्याचा रेस्पिरेटरी रेट जो आहे, तो लेस दॅन 10 पर मिनिट जर होत असेल, लेस दॅन त्याच्या ब्रीथ जे आहेत 10 ब्रीथ एका एका मिनिटाला त्याच्यापेक्षा जर तो कमी घेत असेल, त्याला आपण काय म्हणतो? ब्रॅडिपनिया म्हणतो किंवा स्लो ब्रीथिंग असं म्हणतो. त्यानंतर टॅकिपनिया आपण कधी म्हणतो? फास्ट ब्रीथिंग. जेव्हा त्याची जो ब्रीथिंग ब्रीथिंग पॅटर्न जो आहे, तो जर 24 ब्रीथ्स ठीक आहे. 24 ब्रीथ्स पर मिनिटपेक्षा जर जास्त गेला, तर आपण काय म्हणतो त्याला टॅकिपनिया म्हणतो किंवा खूप फास्ट ब्रीथ करत आहे असं म्हणतो. तर सेम त्याचप्रमाणे आपण कार्डियाक सिस्टममध्ये पण आपण काय म्हणतो नॉर्मल हार्ट रेट, ठीक आहे. नॉर्मल हार्ट रेट त्याच्यानंतर ब्रॅडिपनिया तसं कार्डियाक सिस्टममध्ये आपण काय म्हणतो त्याला ब्रॅडिकार्डिया म्हणतो. इकडे टॅकिपनिया म्हणतो तसं तिकडं कार्डियाक सिस्टममध्ये आपण टॅकीकार्डिया म्हणतो. म्हणजे ब्रॅडी वर्ड जिथे-जिथे येणार तिथं समजून द्यायचं आपल्याला की स्लोसाठी डिनोटेड आहे तो. टॅकी जेव्हा वर्ड येणार तो समजून द्यायचं की आपल्याला तो फास्टसाठी डिनोटेड आहे. त्यानंतर हायपोव्हेंटिलेशन. हायपोव्हेंटिलेशन म्हणजे काय? शॅलो ब्रीथिंग. ठीक आहे. शॅलो, शॅलो ब्रीथिंग. म्हणजेच काय? जेवढा अमाउंट ऑफ एअर त्यांनी आत घ्यायला पाहिजे, जेवढं टायडल व्हॉल्यूम तुमचं 500 एम-एल फिक्स आहे, तेवढं न घेता जर तो एखादा पेशंट जर कमी घेत असेल आणि त्याचं 300 एम-एल घेत असेल, 200 एम-एल घेत असेल, शॅलो ब्रीथिंग म्हणजे काय? वर-वर ब्रीथिंग करत असेल, ठीक आहे. जेवढी टायडल व्हॉल्यूम घ्यायला पाहिजे तेवढा जर थोडा इन्स्पायर करत नसेल आणि त्याच्यामुळे काय होणार? त्याच्या लंग्समध्ये काय होणार? व्हेंटिलेशन म्हणजेच काय? एअरचा जो व्हॉल्यूम आहे तो कमी राहणार. त्याला आपण काय म्हणतो? हायपोव्हेंटिलेशन असं म्हणतो. आणि हायपर व्हेंटिलेशन आपण कधी म्हणतो? जेव्हा तो फास्ट ब्रीथिंग करत असेल. फास्ट आणि डीप ब्रीथिंग, ठीक आहे. फास्ट प्लस डीप ब्रीथिंग. जेव्हा फास्ट प्लस डीप ब्रीथिंग करत असेल, तेव्हा काय होणार? टायटल व्हॉल्यूम जो 500 एम-एल घ्यायला पाहिजे त्यापेक्षा तो जास्त घेतो. ठीक आहे. म्हणजे तो आय-आर-व्हीकडे चाललेला आहे. म्हणजे तो काय करतोय? फोर्सफुली इन्स्पायर जेव्हा करतोय, तेव्हा आपण काय म्हणतो त्याला हायपर व्हेंटिलेशन अशी कंडिशन असं म्हणत असतो. हायपर व्हेंटिलेशन कधी करतात? काय जे अँक्झायटीचे पेशंट असतात, जेव्हा पॅनिक अटॅक येतो त्यांना अँक्झायटी किंवा पॅनिक अटॅकमध्ये जे पेशंट असतात, ते काय करतात? हायपर व्हेंटिलेट करतात. ॲपनिया म्हणजे काय? ॲब्सेन्स ऑफ ब्रीथिंग. ठीक आहे. ॲब्सेन्स ऑफ ब्रीथिंगला आपण काय म्हणतो? ॲपनिया असं म्हणतो. ॲपनिया असं म्हणत असतो. त्यानंतर आहे चाइन स्ट्रोक ब्रीथिंग. चाइन स्ट्रोक. चाइन स्ट्रोक ब्रीथिंग म्हणजे काय? रेग्युलर सायकल विथ रेट विथ रेट एंड डेप्थ इन्क्रीज. ही तुमची समजा ब्रीथिंगची सायकल आहे. ही काय आहे तुमची नॉर्मल सायकल आहे. हा तुमचा नॉर्मल ब्रीथिंग होता. ठीक आहे. पण अचानक काय झालं तुमचा रेट आणि डेप्थ जो आहे तो वाढायला लागला. रेट आणि डेप्थ जो वाढायला लागला त्याला आपण काय म्हणतो? चाइन स्ट्रोक. ह्या प्रकारच्या ब्रीथिंगला आपण काय म्हणतो? चाइन स्ट्रोक ब्रीथिंग असं म्हणत असतो. ठीक आहे. हा हा जो ब्रीथिंगचा टाइप आहे तो असोसिएटेड विथ असोसिएटेड विथ हार्ट फेल्युअर एंड स्ट्रोक. स्ट्रोक किंवा हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये आपल्याला चाइन स्ट्रोक ब्रीथिंग जी आहे ती बघायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर आहे आपला बायोट्स रेस्पिरेशन. बायोट्स रेस्पिरेशन. ठीक आहे. बायोट्स रेस्पिरेशन म्हणजे काय? पिरियड ऑफ नॉर्मल रेस्पिरेशन फॉलोड बाय फॉलोड बाय पिरियड ऑफ ॲपनिया. तुमचं नॉर्मल ब्रीथिंग चालू होतं. त्याच्यामध्ये काय झालं? ॲपनिया झाला, परत नॉर्मल ब्रीथिंग, परत ॲपनिया, परत नॉर्मल ब्रीथिंग. त्याला आपण काय म्हणतो? बायोट्स रेस्पिरेशन म्हणतो. बायोट्स रेस्पिरेशन हे जे आहे ते मॅक्सिमम 10 सेकंड्सपर्यंत हा जो ॲपनियाचा पिरियड असतो, तो 10 सेकंडपर्यंत असतो आणि हा बायोट्स रेस्पिरेशन जे आहे, ते न्यूबॉर्न्समध्ये जास्त बघायला मिळतो. ठीक आहे. बायोट्स रेस्पिरेशन. त्यानंतर अजून एक आहे कुसुमॉल रेस्पिरेशन. ठीक आहे. कुसुमॉल्स रेस्पिरेशन. कुसुमॉल्समध्ये काय होतं? तर तुमचा रेट आहे नॉर्मल चाललेला असतो. त्यानंतर मग अचानक रेट आणि डेप्थ असा काय होतो? इन्क्रीज व्हायला लागतो. परत नॉर्मल ब्रीथिंग व्हायला लागते. परत रेट आणि डेप्थ काय व्हायला लागते? इन्क्रीज व्हायला लागते. त्याला आपण काय म्हणतो? कुसुमॉल्स ब्रीथिंग म्हणतो. कुसुमॉल्स ब्रीथिंग कधी बघायला मिळते आपल्याला? मेटाबॉलिक ॲसिडोसिसमध्ये बघायला मिळते. ठीक आहे. मेटाबॉलिक ॲसिडोसिस किंवा डायबेटिक डायबेटिक
कीटोएसिडोसिस. कीटोएसिडोसिसमध्ये आपल्याला कुसुमोल रेस्पिरेशन बघायला मिळतात. ठीक आहे. जे रेस्पिरेटरी पॅटर्न्स आहेत, ब्रीथिंग पॅटर्न त्याला आपण एकदा क्विक रिव्हिजन करणार आहोत. नॉर्मल म्हणजे काय 12 ते 20 ब्रीथ पर मिनिट घेत असेल एखादा पेशंट तर आपण त्याला काय म्हणतो नॉर्मल रेस्पिरेशन साइज म्हणतो. त्याची ब्रॅडी कधी म्हणतो जर त्याची 10 पेक्षा कमी झाली तर आपण त्याला ब्रॅडी म्हणतोय. टॅकी कधी म्हणतो जर 24 पेक्षा जास्त झाली तर आपण त्याला टॅकी म्हणतो. नंतर हायपोव्हेंटिलेशन कधी म्हणतोय जेवढी एअर घ्यायला पाहिजे त्यापेक्षा जर कमी घेत असेल इन्स्पायर करत असेल तर आपण काय म्हणतो हायपोव्हेंटिलेशन म्हणतो. जर जास्त घेत असेल त्याला आपण हायपर व्हेंटिलेशन म्हणतो. ॲपनिया कधी म्हणतो जेव्हा ब्रीथ अब्सेंट असेल त्याला आपण काय म्हणतो ॲपनिया असं म्हणतो. त्यानंतर आपण चाइन स्ट्रोक काय बघितलं की रेग्युलर सायकल्स आहेत पण रेट आणि डेप्थ काय होतं अचानक इन्क्रीज होतं असं त्याला आपण काय म्हणतो चाइन स्ट्रोक म्हणतो. त्याच्यानंतर आपण बघितलं की चाइन स्ट्रोक कशाशी असोसिएटेड आहे तर हार्ट फेल्युअर्स आणि स्ट्रोक या 2 डिसीज कंडिशनमध्ये आपल्याला चाइन स्ट्रोक ब्रीथिंग बघायला मिळते. त्यानंतर आपण काय बघितली बायोट्स रेस्पिरेशन काय बघितली पिरियड ऑफ नॉर्मल रेस्पिरेशन फॉलोड बाय पिरियड ऑफ ॲपनिया. नॉर्मल रेस्पिरेशन असतो त्याच्यानंतर ॲपनिया असतो परत नॉर्मल रेस्पिरेशन त्यानंतर परत ॲपनिया हे न्यूबॉर्नमध्ये बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं कुसुमोल रेस्पिरेशन बघितलं. कुसुमोल रेस्पिरेशनमध्ये काय होतं रेट आणि डेप्थ अचानक वाढतो. परत नॉर्मल रेस्पिरेशन येतं. परत रेट आणि डेप्थ अचानक वाढतो. त्याला आपण काय म्हणतो मेटाबॉलिक ॲसिडोसिस आणि डायबेटिक कीटोएसिडोसिसमध्ये आपल्याला ही कंडिशन बघायला मिळते. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत तर आपण बघणार आहोत ब्रीथिंग साउंड्स. ब्रीथिंग साउंड जे आहेत ते आपण नेक्स्ट टॉपिक जो आहे आपला तो ब्रीथिंग साउंड आपण बघणार आहोत. तर ब्रीथिंग साउंड करण्यासाठी आपल्याला जे काय फिजिकल एक्झामिनेशन करावं लागणार पेशंटचं. फिजिकल एक्झामिनेशन मधला पण कुठला टॉपिक जो आहे तो आपल्याला करायला लागेल, कुठला पॉइंट जो आपल्याला करायला लागेल तो आहे ऑस्कल्टेशन. ऑस्कल्टेट केल्याच्या नंतरच आपल्याला करणार आहे की पेशंटचे जे आहेत ते ब्रीथिंगचे साउंड आहेत जे नॉर्मल आहेत किंवा ॲबनॉर्मल आहेत. ठीक आहे. तर साउंड्स जेव्हा आपल्याला बघायचे असतात पेशंटच्या तर ते स्पेसिफिक लोकेशन आहेत. त्या स्पेसिफिक लोकेशनला आपल्याला स्पेसिफिक साउंड बघायला मिळतात. त्याला आपण काय म्हणतो तर ब्रॉन्कियल साउंड म्हणतो, ट्रकियल साउंड म्हणतो, व्हेसिक्युलर साउंड म्हणतो आणि ब्रॉन्कोव्हेसिक्युलर साउंड. हे 4 टाइप आहेत साउंड्सचे. 1, 2, 3, 4. कुठले? ब्रॉन्कियल, ट्रकियल, व्हेसिक्युलर आणि ब्रॉन्कोव्हेसिक्युलर. हे जे 4 आहेत, ते सगळे 4च्या 4 नॉर्मल रेस्पिरेटरी साउंड्स आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरा कुठला साउंड येत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो ॲबनॉर्मल साउंड किंवा ॲडव्हेंशियस साउंड असं आपण म्हणतो. तर हे जे ब्रॉन्कियल, ट्रकियल, व्हेसिक्युलर आणि ब्रॉन्कोव्हेसिक्युलर हे साउंड आहेत, तर कुठल्याच लोकेशनला आपल्याला कुठली साउंड मिळते. तर बघा, हा जो तुमचा आहे, हा तुमचा ब्रॉन्कोव्हेसिक्युलर, हा ब्रॉन्कोव्हेसिक्युलर, हा ब्रॉन्कोव्हेसिक्युलर आणि हा ब्रॉन्को. हे 4 जे पॉइंट आहेत, ते तुम्हाला ब्रॉन्कोव्हेसिक्युलर साउंड बघायला मिळतात. आणि हा जो सेंटरचा पॉइंट आहे, जिथून तुमचा ट्रकिया पास होतोय, त्याला आपण इथे इथे कुठं साउंड मिळतो तुम्हाला? इथे ट्रकियल साउंड मिळतो. त्यानंतर ट्रकियाच्या दोन्ही साइडला इथे तुम्हाला इथे ब्रॉन्कियल साउंड बघायला मिळतील आणि हा जो पूर्ण रेड पार्ट आहे, हा पूर्ण रेड पार्ट तो तुम्हाला कुठली व्हेसिक्युलर साउंड बघायला मिळते. ठीक आहे. व्हेसिक्युलर साउंड बघायला मिळते. हा तुमचा अँटेरियरमध्ये. पोस्टेरियरमध्ये तुम्हाला पूर्ण लंग्समध्ये तुम्हाला व्हेसिक्युलर साउंड बघायला मिळणार, एक्सेप्ट हा स्कॅप्युलर रिजन. इथे काय तुमचा स्कॅप्युला आहे. हा स्कॅप्युलाचा रिजन जो आहे, हा सोडून बाकी सगळीकडे तुम्हाला काय मिळणार? व्हेसिक्युलर साउंड बघायला मिळणार. त्या साइडला पण सेम हे पूर्ण व्हेसिक्युलर साउंड बघायला मिळणार. इथे स्कॅप्युला हा एक बोनी जी आहे ते स्ट्रक्चर असल्यामुळे तुम्हाला व्हेसिक्युलर साउंड ऐकायला येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर या स्कॅप्युलाच्या मध्ये जिथे बटरफ्लाय पॉइंट जो म्हणतो आपण त्याला, बटरफ्लाय पॉइंटच्या तिथे तुम्हाला ब्रॉन्कोव्हेसिक्युलर साउंड बघायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर आपण काय बघणार आहोत की नॉर्मल साउंड कुठले? ब्रॉन्कियल, त्यानंतर व्हेसिक्युलर आणि ब्रॉन्कोव्हेसिक्युलर. ठीक आहे. तर ब्रॉन्कियल साउंड जे आहेत ते कसे आहेत? हाय, लाऊड आणि हॉलो ट्यूब मधून जाणार आहेत. ब्रॉन्कस आणि ट्रकिया जे आहेत हे कसे आहेत? मोठ्या साइडच्या ट्यूब्स आहेत. तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टम मधल्या ज्या ट्यूब्स आहेत, इथे तुमचे ब्रॉन्कियल, इथे ब्रॉन्कोव्हेसिक्युलर, ब्रॉन्कोव्हेसिक्युलर, ब्रॉन्कोव्हेसिक्युलर या साइडला पूर्ण व्हेसिक्युलर. लंग्समध्ये सगळीकडे तुम्हाला व्हेसिक्युलर मॅक्सिमम जो साउंड आहे तुम्हाला व्हेसिक्युलरचा ऐकायला येणार आणि प्रॉमिनंट जे साउंड असतात, हाय साउंड जे असतात ते तुम्हाला ब्रॉन्कियल आणि ट्रकियलचे ऐकायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर ब्रॉन्कियल आणि ट्रकियलची लोकेशन कुठे आहे तुमची? फक्त अँटेरियरला तुम्हाला ब्रॉन्कियल आणि ट्रकियल साउंड बघायला मिळतात. पोस्टेरियरला तुम्हाला फक्त ब्रॉन्कोव्हेसिक्युलर आणि व्हेसिक्युलर साउंड ऐकायला मिळतात. ठीक आहे. ड्युरेशन कधी कधी जास्त बघायला मिळतात तर तुम्हाला एक्सपिरेशनच्या वेळेस हे जास्त बघायला मिळतात आणि इन्स्पिरेशनच्या वेळेस कमी. इन्स्पिरेशनच्या वेळेस एवढंच बघायला मिळतं आणि एक्सपिरेशनच्या वेळेस तुम्हाला जास्त तुम्हाला त्याचा साउंड ड्युरेशन जो आहे तो बघायला मिळतो. साउंडची फ्रिक्वेन्सी आणि साउंडचा ड्युरेशन ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. साउंडची फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? हाय पिच, लो पिच, लाऊड,
ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो साउंडची फ्रिक्वेन्सी म्हणतो. त्याच्यानंतर ड्युरेशन जे आहे ते किती वेळासाठी येतोय. इन्स्पिरेशनमध्ये खूप थोडंसं ब्रॉन्कियल आणि ट्रकेल येतो. जेव्हा एक्सपिरेशन करत असतो आपण तेव्हा ब्रॉन्कियल आणि ट्रकेल साउंड जे आहे ते खूप जास्त वेळासाठी आपल्याला ऐकायला येतात. ब्रॉन्कियल आणि ट्रकेल जे आहेत ते हाय पिच साउंड आहेत, हाय साउंड आहेत, लाऊड साउंड आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण बघतो व्हेसिक्युलर साउंड. व्हेसिक्युलरमध्ये आपले हे साउंड कसे असतात सॉफ्ट असतात, लो पिच असतात आणि ब्रीझी आणि रशिंग साउंड असतात. रशिंग साउंड थोडेसे ब्रीझी साउंड्स असतात. ठीक आहे. आणि लो पिच असतात. लोकेशन कुठे-कुठे आपल्याला हर्ट अँटेरियरली आणि पोस्टेरियरली दोन्हीकडे पण बघायला मिळतात आपल्याला. मागच्या फोटोमध्ये आपण बघितलं होतं, की जो व्हेसिक्युलर आहे तो आपल्याला इथं पण बघायला मिळाला होता अँटेरियर पोर्शनमध्ये पण आणि पोस्टेरियरमध्ये पण इथं पण बघायला मिळाला होता. नंतर ड्युरेशन जे आहे ते इन्स्पिरेशनच्या वेळेस जास्त असतं आणि एक्सपिरेशनच्या वेळेस कमी असतो. टोटल अपोझिट आहे ब्रॉन्कियलच्या. ठीक आहे. ब्रॉन्कियलच्या टोटल अपोझिट जो आहे तो व्हेसिक्युलर आहे. त्यानंतर ब्रॉन्को काय आहे दोघांचा मर्ज करून जेव्हा आपण करतो, तर आपल्याला ब्रॉन्को साउंड बघायला मिळतो. हा कसा आहे मीडियम पिच्ड आहे. जेव्हा एका हॉलो ऑर्गनमधून जेव्हा साउंड येतो, तेव्हा कसा आवाज येतो, त्याप्रमाणे आपल्याला आवाज बघायला मिळतो. जे ब्रीथ साउंड्स आहेत, हे तुम्ही थेअरी असं किती पण रट्टा मारला ना, तरी पण तुम्हाला समजणार नाही. जेव्हा तुम्ही ॲक्चुअल पेशंट समोर जेव्हा ऑस्कल्टेट करणार आहात, तेव्हा तुम्हाला लगेच डिफरन्स कळून जातो, की कुठले साउंड ब्रॉन्कियल आहेत, कुठले व्हेसिक्युलर आहेत, कुठले ब्रॉन्को आहेत. ते तुम्हाला लगेच कळतं. त्याच्यानंतर असं थिअरीमधून तुम्हाला साउंड्स जे आहेत ते इंटरप्रिट करणं खूप डिफिकल्ट जातं. पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली करता तेव्हा तुम्हाला लगेच समजून जाईल. जेव्हा तुम्ही एक 40-50 पेशंट जेव्हा तुम्ही ऑस्कल्टेट करणार तेव्हा तुम्हाला लगेच कळणार, की कुठला साउंड ब्रॉन्कियल आहे, कुठला साउंड व्हेसिक्युलर आहे. तुम्हाला जर साउंडची मी क्लिप ऐकायला दिली, तर तुम्ही लगेच समजून जाणार, की हा ट्रकियल साउंड आहे, हा ब्रॉन्कियल साउंड आहे, हा व्हेसिक्युलर साउंड आहे. ठीक आहे. आपण ब्रॉन्किओसेक्युलर बघत होतो. त्यानंतर लोकेशन आपल्याला कुठं मिळतं? हा अँटेरियर आणि पोस्टेरियर दोन्हीकडे दोन्हीकडे पण मिळतो. फक्त आपल्याला पोस्टेरियरली जो आहे, तो व्हेसिक्युलर साउंड जो आहे आणि ब्रॉन्कियल साउंड आहे, तो पोस्टेरियरला आपल्याला मिळतात. बाकीचा जो ब्रॉन्कियल आणि ट्रकियल जो आहे, ते आपल्याला मिळत नाहीत. व्हेसिक्युलर आणि ब्रॉन्को आपल्याला पोस्टेरियरली मिळतात. ड्युरेशन कसं आहे याचं? तर एक्सपिरेशन आणि इन्स्पिरेशन दोन्ही साइडला आपल्याला नॉर्मली म्हणजे इक्वली बघायला मिळतात. कुठले? ब्रॉन्को-व्हेसिक्युलर. ब्रॉन्कियलमध्ये आपल्याला एक्सपिरेशन जास्त बघायला मिळतं. व्हेसिक्युलरमध्ये आपल्याला एक्सपिरेशन कमी बघायला मिळतं आणि ब्रॉन्को-व्हेसिक्युलरमध्ये आपल्याला तिन्ही पण इक्वली बघायला मिळतात. नंतर आपण ॲबनॉर्मल साउंड बघणार आहोत. ठीक आहे. ॲबनॉर्मलमध्ये 2 पार्ट आहेत. डिस्कंटिन्युअस साउंड आणि कंटिन्युअस साउंड. ठीक आहे. डिस्कंटिन्युअसमध्ये काय क्रॅकल्स येतं. ठीक आहे. क्रॅकल्स आणि प्लुरल फ्रिक्शन ड्रम हे 2 साउंड जे आहेत ते तुम्हाला डिस्कंटिन्युअसमध्ये येतात आणि कंटिन्युअसमध्ये 2 येतात. व्हिजेस आणि स्ट्रायडर. तर डिस्कंटिन्युअसमध्ये क्रॅकल्सचे 2 पार्ट टाइप असतात. फाईन क्रॅकल्स आणि कोर्स क्रॅकल. फाईन क्रॅकल कधी म्हणजे जेव्हा आपण ड्राय कंडिशन्स असते. जेव्हा रेस्पिरेटरी ट्रॅक ड्राय असतो तेव्हा आपण त्याला फाईन क्रॅकल्स म्हणूयात आणि जेव्हा वेट कंडिशन्स असतात म्हणजे तिथे सिक्रेशन्स असतात. रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये सिक्रेशन्स आहेत आणि त्याच्यामुळे जे आवाज येतात आपल्याला त्याला आपण काय म्हणतो कोर्स क्रॅकल म्हणतो किंवा वेट कंडिशन्समुळे. ठीक आहे. जिथे सिक्रेशन्स आहेत त्याला आपण काय म्हणतो कोर्स क्रॅकल म्हणतो. तर आपण प्रत्येकाचं डिस्क्रिप्शन बघूया. ठीक आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जे पिच आहेत ते इम्पोर्टंट आहेत. हा हाय पिच्ड साउंड आहे, हा लो पिच साउंड आहे आणि हा लो पिच साउंड आहे. डिसकंटिन्युअसमध्ये फाईन क्रॅकर्समध्येच फक्त हाय पिच साउंड येतो. बाकी सगळे लो पिच येतात. ठीक आहे. क्रॅकलिंग साउंड साउंड्स लाइक फायर क्रॅकिंग और वेल्क्रो. वेल्क्रोचा जसा आवाज येतो किंवा जो फायर क्रॅकर्स आहेत, जे छोटे-छोटे फायर क्रॅकर्स आहेत, त्याचा जो आवाज येतो किंवा जो वेल्क्रो माहीत असेल सर्वांना. जो वेल्क्रोचा आवाज असतो, सेम आवाज कशामध्ये बघायला मिळतो आपल्याला फाईन क्रॅकल्समध्ये बघायला मिळतो. त्याच्यामध्ये काय होतं नेमकं, की जे डिफ्लेटेड एअरवे आहेत, ते काय होतात परत इन्फ्लेट होतात आणि त्याच्यामध्ये काय पॉपिंग साउंड येतो. एक पॉपिंग साउंड येतो, म्हणजेच फायर क्रॅकर सारखा साउंड येतो. याच्यामुळे जो साउंड तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो, फाईन क्रॅकल्स असं म्हणतो. हे कधी-कधी येतात मग पल्मोनरी एडिमा, अस्थमा आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीज. ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीजमध्ये काय होतं, तुमची जी हे जे आहेत, अल्व्होलाई जे आहेत, ते काय होतात, डिफ्लेट होतात आणि डिफ्लेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये परत जेव्हा एअर जाते, तेव्हा एक पॉपिंगचा साउंड येतो. ठीक आहे. त्याच्यामुळं फाईन क्रॅकल्स आपल्याला ऐकायला मिळतात. कोर्स क्रॅकल काय आहेत, हे काय आहेत, लो पिच्ड आहेत. ठीक आहे. म्हणजे कशामुळे येतात, इनहेल्ड एअर कोलॉइड्स विथ सिक्रिशन्स. ज्यामध्ये सिक्रिशन असतात. कोर्स क्रॅकलमध्ये मी सांगितलं, की सिक्रिशन असतात. फाईन क्रॅकल्समध्ये सिक्रिशन्स हे नसतात. इन द ट्रकिया और लार्ज ब्रॉन्काय. एक्झाम्पल काय आहेत, पल्मोनरी एडिमा, न्यूमोनिया आणि डिप्रेस्ड कफ रिफ्लेक्स. नंतर आहेत प्लुरल फ्रिक्शन ड्रम. हे आपल्याला कधी बघायला मिळतात, प्लुरायटिस कंडिशनमध्ये बघायला मिळतात. हे काय आहेत, लो पिच साउंड आहेत आणि हार्श साउंड आहेत.
ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं प्लुरा जो आहे प्लुराटिसमध्ये काय होतं प्लुराचं इन्फ्लेमेशन होतं आणि त्याच्यामध्ये काय होतं जो लुब्रिकंट प्लुरल स्पेसमध्ये जो लुब्रिकंट असतो, त्या लुब्रिकंटची डेफिशियन्सी होते आणि तिथे काय होतं जे प्लुरा जे आहेत एकमेकांना फ्रिक्शन करतात, ठीक आहे, घासतात. तर नावातच आहे प्लुरल फ्रिक्शन रब. प्लुरा जे एकमेकांना घासतात त्याच्यामुळे जो आवाज येतो त्याला आपण प्लुरल फ्रिक्शन रब असं म्हणतो. ठीक आहे. डिस्कंटिन्युअस साउंड समजले. 2च आहेत. क्रॅकल्स आहेत आणि प्लुरल फ्रिक्शन रब. प्लुरल फ्रिक्शनमध्ये तर सिंपल फंडा आहे नावामध्येच आहे, की प्लुराच्या फ्रिक्शनमध्ये जे साउंड येतं त्याला आपण प्लुरल फ्रिक्शन रब असं म्हणतो. हा लो पिच आहे. त्यानंतर आपण क्रॅकल्स बघितले. क्रॅकल्समध्ये 2 टाइप बघितले आपण. फाईन क्रॅकल्स आणि कोर्स क्रॅकल्स. फाईन क्रॅकल्स कधी येतात? जेव्हा ड्राय असतो. रेस्पिरेटरी ट्रॅक जेव्हा ड्राय असतो तेव्हा आपण फाईन क्रॅकल्स असं म्हणतो. हा एकमेव साउंड आहे डिस्कंटिन्युअसचा जो की हाय पिच आहे. ठीक आहे. बाकीचे जो कोर्स क्रॅकल आहे तो कधी येतो? वेट जेव्हा रेस्पिरेटरी ट्रॅक असेल किंवा रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जेव्हा सिक्रेशन असते, जे लार्जर रेस्पिरेटरी एरिया आहे, जसं की ब्रॉन्कस झालं, ट्रकिया झालं. याच्यामध्ये जेव्हा सिक्रेशन येतं आणि जेव्हा एखाद्या सिक्रेशनमधून जेव्हा एअर पास होते, असं इमॅजिन करा की एक पाईप आहे, एक हॉलो पाईप आहे, ज्यामध्ये आत पाणी आहे आणि त्या पाण्याच्या मधून काय झालेलं आहे तुमचं एअर चाललेलं आहे. तेव्हा कसा आवाज येणार? त्या प्रकारचा आवाज हा तुमचा कोर्स क्रॅकल्समध्ये येत असतो. ठीक आहे. त्यानंतर कंटिन्युअसमध्ये काय असणार आहे? 2 टाइप आहेत व्हिजेस आणि स्ट्रायडर. व्हिजेस म्हणजे काय? तर हाय पिच हा कसा आहे? हाय पिच साउंड आहे आणि स्ट्रायडर हा पण काय आहे? हाय पिच साउंड आहे. ठीक आहे. कंटिन्युअसमध्ये दोन्ही पण जे साउंड आहेत ते काय आहेत? हाय पिच साउंड आहेत. त्यानंतर व्हिजेसमध्ये काय होतं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे किंवा व्हिसलसारखा आवाज येतो. अस्थमाच्या पेशंटमध्ये बघा तुम्ही एक त्यांचं जेव्हा ते ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट करत असतात, तेव्हा एक सारखा एक आवाज येतो. कुकरच्या शिट्टीसारखा आवाज येतो. ठीक आहे. कुकरच्या शिट्टीसारखा एक टिपिकल आवाज येतो अस्थमाच्या पेशंटमध्ये. त्याला आपण काय म्हणतो? व्हिजिंग साउंड असं म्हणतो. ठीक आहे. मग हे काय होतं ड्यू टू एअर मूव्हिंग थ्रू अ नॅरो एअरवे. तुमचा जो एअरवे जो आहे अस्थमामध्ये काय होतं तुमचा जो एअरवे आहे तो काय होतो असा नॅरो होतो. ठीक आहे. नॅरो होतो आणि त्यामुळे ही जी एअर इथून जाते आणि इथून जाते, तो एक व्हिसलसारखा कुकरच्या शिट्टीसारखा आवाज येतो. त्याला आपण काय म्हणतो? व्हिजिंग साउंड असं म्हणतो. हे कुठे-कुठे बघायला मिळतं आपल्याला अस्थमा, ब्राँकायटिस, क्रोनिक एम्फायसेमा या कंडिशनमध्ये आपल्याला व्हीजिंग जे आहे ते बघायला मिळतं. त्यानंतर स्टॅटर आपल्याला कुठं-कुठं बघायला मिळतो? डिस्टर्ब्ड एअर फ्लो इन लॅरिंग्स ऑर ट्रकिया. ट्रकिया किंवा लॅरिंग्समध्ये जेव्हा एअर फ्लोमध्ये काहीतरी ऑब्स्ट्रक्शन येत असतं, तेव्हा जो आवाज येतो त्याला आपण काय म्हणतो? स्ट्रायडर असं म्हणतो. हा जो आवाज आहे, तो हाय पिच्ड आवाज असतो आणि हार्श साउंड असतो. ठीक आहे. हा जो आवाज असतो, हा सॉफ्ट साउंड असतो. थोडासा म्युझिकल जो आहे त्याला टच असतो आणि ह्याच्यामध्ये हा हार्श साउंड असतो. म्हणजे ऐकायला बरोबर वाटत नाही आवाज. हा कर्णकर्कश आवाज ज्याला आपण म्हणतो, तसा हार्श साउंड जो आहे, तो स्टार्टरमध्ये असतो. हा कुठे-कुठे बघायला मिळतो आपल्याला क्राउडमध्ये, एपिग्लॉटिसमध्ये, एअर ऑब्स्ट्रक्शन आणि त्याच्यानंतर जे ॲस्पिरेशन आहे, ठीक आहे. ज्या पेशंटने ॲस्पिरेशन केलेलं असतं, ॲस्पिरेशन केल्याच्या नंतर लगेच तुम्हाला हा स्ट्रायडर हा साउंड ऐकायला मिळतो. का? कारण तुमचा जो ॲस्पिरेशनचा जो कंटेंट आहे, तो रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये काय झाला ऑब्स्ट्रक्ट झालेला आहे आणि जेव्हा तिथं ऑब्स्ट्रक्शन येतं किंवा डिस्टर्बन्स जेव्हा येतो, तेव्हा तेव्हा जो साउंड येतो, जेव्हा डिस्टर्बन्स येतो एअरवेच्या ह्याच्यामध्ये, तेव्हा काय होतं स्ट्रायडर हा साउंड येतो. ठीक आहे. तर एकदा क्विक आपण रिव्हिजन करून घेणार आहोत. ओके. आपण काय-काय बघितलं होतं, की ब्रीथिंगचे साउंड जे असतात ते नॉर्मल किती असतात 4 असतात. ब्रॉन्कियल, ट्रकियल, व्हेसिक्युलर आणि ब्रॉन्को-व्हेसिक्युलर. ब्रॉन्कियल कुठे-कुठे बघायला मिळतात? हे जर आपण लंग्स काढले इथं, ठीक आहे. हे समजा हे लंग्स आहेत. हा जो ट्रकिया आहे, हा जो मिड पार्ट आहे, इथं आपल्याला ट्रकियल बघायला मिळतात. ट्रकियाच्या दोन्ही साइडला आपल्याला कुठले बघायला मिळतात? ब्रॉन्कियल बघायला मिळतात. त्यानंतर इथे आपल्याला ब्रॉन्को-व्हेसिक्युलर बघायला मिळतात. हे अँटेरियर साइड आहे हां. इथे आपल्याला ब्रॉन्को-व्हेसिक्युलर आणि हा जो राहिलेला लंग्सचा पार्ट आहे, इथं आपल्याला सगळीकडे व्हेसिक्युलर साउंड आपल्याला बघायला मिळतात. त्याचप्रमाणे पोस्टेरियरला आपण बघितलं स्कॅपुला सोडून बाकी सगळीकडे आपल्याला व्हेसिक्युलर साउंड बघायला मिळतात आणि हा जो इथं बटरफ्लाय पॉइंट जो आहे, ते आपल्याला ब्रॉन्को-व्हेसिक्युलर साउंड आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आपण नॉर्मल साउंड कुठले-कुठले बघितले होते? ब्रॉन्कियल, ट्रकियल, व्हेसिक्युलर आणि ब्रॉन्को-व्हेसिक्युलर. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ड्युरेशन, त्याच्यानंतर लोकेशन आणि डिस्क्रिप्शन हे सांगितलेलं आहे. हाय पिच कुठले-कुठले आहेत, लो पिच कुठले-कुठले आहेत आणि मीडियम पिच. हाय पिच कुठला आहे तुमचा जिथे मोठा एअरवे आहे ब्रॉन्कियल आणि ट्रकियल तिथं काय असतं हाय साउंड असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जिथे व्हेसिक्युलर आहे, व्हेसिक्युलर म्हणजे काय तुमचे एकदम एंड जे हलवल्याचे साउंड असतात जिथे एंड जो तुमचा रेस्पिरेटरी ट्रॅकचा जो एंड आहे, तिथे व्हेसिक्युलर साउंड बघायला मिळतात. ह्या साउंड सॉफ्ट असतात आणि लो पिच साउंड असतात. त्यानंतर जो ब्रॉन्को-व्हेसिक्युलर जे काय आहेत मीडियम आहेत. म्हणजे ब्रॉन्कस आणि व्हेसिक्युलर दोन्हीच्या मध्ये दोन्हीचं कॉम्बिनेशन जेव्हा करतो आपण, तेव्हा जे साउंड त्याला आपण काय म्हणतो ब्रॉन्को-व्हेसिक्युलर साउंड म्हणतात. ब्रॉन्कियल साउंड कसा असतो? एक्सपिरेशनच्या वेळेस त्याचं ड्युरेशन जास्त असतं. व्हेसिक्युलर साउंडचं एक्सपिरेशनच्या वेळेस ड्युरेशन कमी असतं आणि ब्रॉन्को-व्हेसिक्युलरमध्ये एक्सपिरेशन आणि इन्स्पिरेशनचा दोन्हीचा पण ड्युरेशन काय असतो? सेम असतो. त्यानंतर आपण ॲबनॉर्मल साउंड्स बघितले होते. ॲबनॉर्मल साउंड्समध्ये आपण 2 टाइप बघितले होते, की कंटिन्यूअस आणि डिस्कंटिन्यूअस. डिस्कंटिन्यूअसमध्ये काय-काय आहेत? क्रॅकल्स आहेत आणि प्लुरल फ्रिक्शन रब आहे.
क्रॅकल्स काय आहेत? फाईन क्रॅकल्स, कोर्स क्रॅकल्स. फाईन क्रॅकल्स जेव्हा ड्राय रेस्पिरेटरी ट्रॅकमधून जेव्हा एअर जाते तेव्हा आपण काय म्हणतो त्याला फाईन क्रॅकल्स म्हणतो. कोर्स क्रॅकल्स कधी म्हणतो? जेव्हा सिक्रेशन्स असतात तेव्हा आपण त्याला कोर्स क्रॅकल्स म्हणतो. प्लुरल फ्रिक्शन रबमध्ये कधी म्हणतो आपण? जेव्हा 2 प्लुरा एकमेकांना रब होतात, फ्रिक्शन होतं त्यांच्यामध्ये, त्याच्यामुळे जो आवाज येतो आपल्याला त्याला आपण प्लुरल फ्रिक्शन रब आपण म्हणतो. ते कुठे आपण बघायला तर आपल्याला प्लुरायटिसमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर विजेस आपल्याला कुठे बघायला मिळतात? तर अस्थमामध्ये बघायला मिळतात. विजेस का येतात? जेव्हा जो एअरवे आहे तो काय होतो? नॅरो होतो. त्याच्यामुळे जो एअर इन आणि आउट जाताना जो आवाज येतो त्याला आपल्याला काय म्हणतो आपण त्याला व्हिजिंग साउंड असं म्हणतो. कुकरच्या शिट्टीसारखा आवाज येतो. स्टायटर कधी म्हणतो? जेव्हा एअरवेच्या जो पॅसेज आहे, एअरवेचा पॅसेज त्याच्यामध्ये जेव्हा कुठल्याही प्रकारची डिफिकल्टी झाली किंवा ऑब्स्ट्रक्शन आलं, तेव्हा जो आवाज येतो त्याला आपण काय म्हणतो? स्टायटर म्हणतो. फॉर एक्झाम्पल ॲस्पिरेशन झालं, क्राउप झालं, एपिग्लॉटायटिस झालं, ठीक आहे. त्यानंतर याच्यातलं जे इम्पोर्टंट पॉइंट आहेत ते आहेत, की हाय पिच कुठला आहे, लो पिच कुठला आहे, कुठले म्युझिकल आहेत, कुठले हार्श साउंड आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहे. त्याच्यामध्ये मॅक्सिमम जो क्वेशन विचारला जातो, तो विचारला जातो व्हिजिंग साउंडवर. अस्थमा आणि व्हिजिंग साउंड या दोघांच्या लिंकिंगवर मॅक्सिमम वेळेस क्वेशन विचारले जातात. त्याच्यानंतर क्रॅकल्सवर क्वेशन विचारला जातात. क्रॅकल्सला आपण रेल्स पण असं म्हणतो. क्रॅकल्सवर काय क्वेशन विचारले जातात, की जो पल्मोनरी एडिमा सारख्या कंडिशन ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला क्रॅकल्स मिळतात. क्रॅकल्सचे क्वेशन जे आहेत ते ड्राय आणि वेट कंडिशन म्हणजे सिक्रेशन कंडिशन, फाईन क्रॅकल्स आणि कोर्स क्रॅकल्स याबद्दल तुम्हाला क्वेशन विचारले जातात. प्लुरल फ्रिक्शन रब याच्यावर डायरेक्ट क्वेशन येतो, की प्लुरायटिसमध्ये प्लुरल फ्रिक्शन रब हा आपल्याला आहे तो बघायला मिळतो. ठीक आहे. आता जो थिअरी पार्ट आहे, तो आपला याच्यामध्ये आपण आज काय-काय कव्हर केलेला आहे. तर आपण आज व्हॉल्यूम कव्हर केलेला आहे. आपण कॅपॅसिटीज कव्हर केलेल्या आहेत. ब्रीथिंग पॅटर्न कव्हर केलेले आहेत आणि ब्रीथिंग साउंड पण आपण काय केले आहेत आज कव्हर केलं. तर याचे जे एम-सी-क्यू आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट एम-सी-क्यू जो आहे, व्हिच ऑफ द फॉलोइंग लंग व्हॉल्यूम इज द बेस ऑफ फंक्शनिंग ऑफ हेमलिच मॅन्युअर? फर्स्ट ऑप्शन आहे टायडल व्हॉल्यूम, आय-आर-व्ही, रेसिड्युअल व्हॉल्यूम आणि टोटल लंग कॅपॅसिटी. तर हेमलिच मॅन्युअर म्हणजे काय? हेमलिच मॅन्युअर हे बघणार आहोत आपण. हा काय एक मॅन्युअर आहे, म्हणजे प्रोसिजर आहे, जी आपण काय करतो परफॉर्म करतो. कधी परफॉर्म करतो? जेव्हा फॉरेन बॉडी फॉरेन बॉडी ॲस्पिरेशन होते. फॉरेन बॉडी जेव्हा चुकून एखाद्या ॲस्पिरेट होते, तेव्हा आपण काय करतो? हेमलिच मॅन्युअर परफॉर्म करतो. हेमलिच मॅन्युअर परफॉर्म करताना काय करतो? जो परफॉर्मर आहे, जो प्रोसेसर करतोय, तो काय करतो? ज्या माणसाने ॲस्पिरेट केलं, एखादा ठसका वगैरे लागल्याच्यानंतर काहीतरी त्याच्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये गेलं, तेव्हा आपण काय करतो? त्या जो पेशंट आहे, पेशंटच्या मागे जायचं. त्याच्यानंतर त्या स्टर्नमच्या खाली आपली जी मूठ आहे ती ठेवायची आणि तिला असं फोर्सफुली काय करायचं? दाबायचं आणि पेशंटला वर उचलायचं. त्याच्यामुळे काय होणार आहे? जो रेसिड्युअल व्हॉल्यूम आहे, जो लंग्समधला, त्याने काय होणार? तर जी काही एखादी फॉरेन बॉडी आहे, जी रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होती, ती काय होणार आहे? फोर्सफुली बाहेर निघणार. ठीक आहे. त्यामुळं रेसिड्युअल व्हॉल्यूम जो आहे, तो हेमलिच मॅन्युअरमध्ये काय असतो? बेस असतो, जो की ज्यामुळे आपल्याला काय होतं, की जो रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जी गेलेली फॉरेन बॉडी आहे, ती बाहेर निघते. सेकंड क्वेश्चन आहे, ऑल ऑफ द फॉलोइंग लंग व्हॉल्यूम्स कॅन बी मेजर्ड बाय सिंपल स्पायरोमीटर एक्सेप्ट. सिंपल स्पायरोमीटरने आपण काय-काय मोजू शकतो. ठीक आहे. रेसिड्युअल व्हॉल्यूम मोजू शकतो आपण, काय टायडल व्हॉल्यूम मोजू शकतो, व्हायटल कॅपॅसिटी मोजू शकतो का? फोर्स्ड व्हायटल कॅपॅसिटी आपण मोजू शकतो. ऑप्शनमध्ये फर्स्ट फर्स्ट ऑप्शन जो आहे तो काय कॅपॅसिटी आहे. त्यामुळं कॅपॅसिटी आपल्याला विचारली नाही. आपल्याला काय विचारले? फक्त व्हॉल्यूम्स विचारले. तर मग रेसिड्युअल व्हॉल्यूम का टायडल व्हॉल्यूम? जेव्हा आपण स्पायरोमेट्री करतो, स्पायरोमेट्रीमध्ये आपण काय करतो? एक स्पायरोमेट्रीची मशीन असते. ठीक आहे. त्याच्यामध्ये असे कॉलम्स असतात आणि एक बॉल असतो आणि ते एक पाईप असतो. पेशंटला आपण काय सांगतो, त्याच्यामधून फुकायला सांगतो आणि जेव्हा तो फुकतो, तेव्हा त्याचे जेवढे बॉल्स वर जाणार, तेवढं आपण काय म्हणतो, त्या पेशंटची जी कॅपॅसिटी आहे, ती आपण काढत असतो. ठीक आहे. तर रेसिड्युअल व्हॉल्यूम जो असतो, तो रेस्पिरेशनमध्ये कधीच इन्व्हॉल्व होत नाही. त्यामुळे आपण रेसिड्युअल व्हॉल्यूमला स्पायरोमीटरद्वारे मोजू शकत नाही. कारण तो जो व्हॉल्यूम आहे, तो बाहेर येतच नाही. तुम्ही किती जरी फोर्सफुली एक्सपायर केलं त्याला, एक्सप्रेशन करायला सांगितलं, तरी पण रेसिड्युअल व्हॉल्यूम जो आहे, तो बाहेर येणारच नाही. ठीक आहे. त्यामुळे टायडल व्हॉल्यूम जो आहे, तो आपण काय करू शकतोय? मोजू शकतोय. तर काय मोजू शकत नाही आपण? रेसिड्युअल व्हॉल्यूम जो आहे, तो आपण मोजू शकत नाही. एक्सेप्ट विचारलेलं. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन आहे, अ क्लायंट इज ॲडमिटेड विथ सस्पेक्टेड ॲटेलेक्टेसिस. व्हिच क्लिनिकल इंडिकेटर डज द नर्स एक्सपेक्ट टू आयडेंटिफाय ड्युरिंग असेसमेंट ऑफ अ क्लायंट? तर मी सांगितलेलं की ॲटेलेक्टेसिस म्हणजे काय? की जिथे काय झालेलं आहे, अल्व्हेओलाई जे आहे तुमच्या काय झालेल्या आहेत, त्या कोलॅप्स झालेल्या आहेत. कोलॅप्स झाले. तर कोलॅप्स झालेल्या अल्व्हेओलाच्या जागी तुम्हाला कुठला साउंड येणार? ठीक आहे. स्लो डीप रेस्पिरेशनचा साउंड येणार,
डिमिनिश्ड ब्रीथ साउंड येणार, ड्राय अनप्रोडक्टिव्ह कफ तुम्हाला बघायला मिळणार, नॉर्मल ओरल टेम्परेचर बघायला मिळणार. ठीक आहे. पेशंटचं काय झालेलं आहे, एअरवे कोलॅप्स झालेले आहेत आणि तुम्हाला असेसमेंटमध्ये काय बघायला मिळणार आहे. जिथं कोलॅप्स झालं तिथले जे ब्रीथ साउंड असणार, ठीक आहे. ब्रीथ साउंड जे असणार ते काय असणार आहेत? डिमिनिश्ड असणार. कोलॅप्स झालेल्या अल्व्हेओलायमध्ये जेव्हा तुम्ही इन्स्पायर करणार ते काय होणार नाही, ते इन्फ्लेट होत नाहीत आणि इन्फ्लेट झाल्यामुळे काय होणार नाही, तिथे जे ब्रीथ साउंड जो आहे ते काय होणार नाही, प्रोड्यूस होणार नाहीत. म्हणून ऑप्शन बी करेक्ट आहे, डिमिनिश्ड ब्रीथ साउंड. The largest volume of air which can be expelled from the lungs during the maximum expiration is called. जेव्हा आपल्याला मॅक्सिमम एक्सपिरेशन करायचं असतं, मॅक्सिमम एक्सपिरेशन करायचं असतं, तेव्हा आपण काय करतो, टायडल व्हॉल्यूम काय करतो, एक्सपायर करतो. टायडल व्हॉल्यूम एक्सपिरेशन केल्याच्या नंतर आपण काय करतो, ERV, ठीक आहे. ERV काय करतो आपण, एक्सपिरेशन करतो. म्हणजे काय करतो आपण, फोर्सफुल जे एक्सप्रेशन करतो त्याला आपण काय म्हणतो, एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम म्हणतो. द लार्जेस्ट व्हॉल्यूम ऑफ एअर म्हणजे काय, मॅक्सिमम व्हॉल्यूम ऑफ एअर विच कॅन बी एक्सपेल्ड फ्रॉम द लंग्स ड्युरिंग द मॅक्सिमम एक्सप्रेशन, त्याला आपण काय म्हणतो, एक्सपायरेटरी रेसिड्युअल व्हॉल्यूम, एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम, सॉरी. Which auscultating lungs field of a client with a respiratory distress best method of auscultation is? Listen to the apex, begin listening to the lung bases, listen side to side from top to bottom, anterior chest, then posterior chest. तुमच्या पेशंटचे लंग्स आहेत, ठीक आहे. जेव्हा आपल्याला ऑस्कल्टेट करायचं असतं, तर आणि काय करायचं, पेशंटला काय रेस्पिरेटरी डिस्ट्रेस आहे, ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं, लंग फील्ड्स ऑस्कल्टेट करायचे आहेत. तर आपल्याला बेस्ट मेथड विचारलेली आहे. फर्स्ट मेथड काय आहे, लिसन टू अपेक्स. जे अपेक्स आहेत लंगचे, फक्त अपेक्सलाच फक्त ऑस्कल्टेट करा. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतोय, फक्त अपेक्सला ऑस्कल्टेट करा. त्यानंतर दुसरा काय म्हणतोय, बिगिन लिसनिंग टू द बेस. फक्त बेसला काय करा तुम्ही, इथे स्टार्टिंगला बेसला तुम्ही स्टार्टिंगला ऑस्कल्टेट करायला स्टार्ट करा. त्यानंतर थर्ड ऑप्शन काय म्हणतोय, लिसन साइड टू साइड फ्रॉम टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम पहिले काय करायचं, तुम्ही इथे ऑस्कल्टेट करायचं या साइडला, परत इथे ऑस्कल्टेट करायचं, नंतर इथे, नंतर इथे, नंतर इथे केले की इथे, या इथे केले की इथे. म्हणजे साइड टू साइड सिमेट्रिकल काय करायचं आपल्याला, ऑस्कल्टेट करायला स्टार्ट करायचं. त्यानंतर काय म्हणतो, लास्ट ऑप्शन काय म्हणतो, अँटेरियर चेस्ट देन पोस्टेरियर चेस्ट. तर जेव्हा आपण ऑस्कल्टेट करतो, ठीक आहे, जेव्हा आपण ऑस्कल्टेट करतो, लंग्सला जेव्हा आपण ऑस्कल्टेट करतो, तर जी आयडियल मेथड जी आहे ती काय आहे, की पेशंटचे आपण साइड टू साइड काय करायला पाहिजे, ऑस्कल्टेट करायला पाहिजे. जेणेकरून काय होईल, की प्रत्येक पेशंटचे जे आहे ते नॉर्मल ब्रीथिंग साउंड कधी-कधी काय होतात, थोडेसे वेगळे असतात. कारण त्याला जे डिसीज कंडिशन आहे, ती जर बायलॅटरल असेल किंवा युनिलॅटरल आहे, हे आपल्याला कळायला मदत होते. फॉर एक्झाम्पल पेशंटच्या इकडे ॲटलेक्टसिस या पार्टमध्ये आहे. सीपी अँगल इथे थोडासा पेशंटचा ब्लेंड झालेला आहे. तर तुम्ही जेव्हा इथे ऑस्कल्टेट करणार आणि इथे ऑस्कल्टेट करणार, तुम्हाला इन्स्टंटली लगेच समजेल, की पेशंटचा जो लेफ्ट लंग आहे किंवा जो राइट लंग आहे किंवा लेफ्ट लंग आहे, कुठे प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला लगेच कळणार. त्यामुळे काय करायचं तुम्हाला, लिसन साइड टू साइड फ्रॉम टॉप टू बॉटम, ठीक आहे. कधी-कधी पेशंटच्या बायलॅटरली आपल्याला काय करायचं, ऑस्कल्टेट करायचं. या साइडला, या साइडला, या साइडला, या साइडला असं दोन्हीकडे ऑस्कल्टेट करायचं. त्यामुळे आपल्याला काय करता येईल, कंपेअर करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्रीथ साउंड ऑस्कल्टेटेड ओव्हर द लंग पेरिफेरी एक्सेप्ट ओव्हर स्कॅपुला इज. जेव्हा आपण पोस्टेरियर साइडने जातो आणि तुमची पोस्टेरियर साइड आहे, फॉर एक्झाम्पल असं समजा लंगची, ते तुमचा काय असणार आहे, हा स्कॅपुलाचा पार्ट असणार आहे आणि हा स्कॅपुलाचा पार्ट असणार आहे आणि जो बाकीचा पार्ट जो आहे, हा एवढा, ठीक आहे. ते तुम्हाला काय मिळणार आहेत, व्हेसिक्युलर साउंड मिळणार. पोस्टेरियर साइडने तुम्हाला व्हेसिक्युलर साउंड मिळतात आणि ह्या इथे जे आहेत, हा बटरफ्लाय पॉइंट मी सांगितलं, इथे तुम्हाला कुठले मिळतात, ब्रॉन्को व्हेसिक्युलर साउंड मिळतात. ब्रॉन्को व्हेसिक्युलर साउंड मिळणार. ऑप्शन काय आपला, व्हेसिक्युलर साउंड. व्हेसिक्युलर साउंड हा असा साउंड आहे, पोस्टेरियरली तुम्हाला बघायला मिळतो आणि अँटेरियरली पण बघायला मिळतो. ब्रॉन्को व्हेसिक्युलर तुम्हाला पोस्टेरियरली पण बघायला मिळतो, अँटेरियरली पण बघायला मिळतो. पण जे ट्रकियल आणि ब्रॉन्कियल साउंड जे आहे ते फक्त तुम्हाला अँटेरियर साइडनेच ऑस्कल्टेट करायला मिळतात. व्हिच ऑफ द फॉलोइंग फाइंडिंग्स ड्युरिंग ऑस्कल्टेशन सजेस्ट राइट न्यूमोथोरॅक्स. पेशंटला काय आहे, राइट साइडला न्यूमोथोरॅक्स आहे, ठीक आहे. या साइडला पेशंटचा न्यूमोथोरॅक्स आहे, राइट साइड, ठीक आहे. Absence of lungs sound in right lung, bilateral bronchi, bilateral inspiratory cackles, all of the above. पेशंटचा फक्त राइट साइडला प्रॉब्लेम आहे, लेफ्ट साइडला काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे लेफ्ट साइडला जे आहे ते ब्रीथ साउंड कसे असणार आहे, ब्रीथ साउंड काय असणार आहे, नॉर्मल असणार आहे. आणि फक्त जे आहे राइट साइडला काय आहे, न्यूमोथोरॅक्स झालेला आहे, ज्यामुळे काय झालेलं आहे, अब्सेन्स ऑफ लंग साउंड इन राइट. न्यूमोथोरॅक्स होतो म्हणजे काय होतं, की पेशंटचं समजा ही प्लुरल कॅव्हिटी आहे, ठीक आहे. राइट साइड, लेफ्ट साइड, प्लुरल कॅव्हिटी आहे
त्या साईडला जेव्हा न्यूमोथोरॅक्स होतं म्हणजे इथं काहीतरी पंक्चर झालेलं आहे, काहीतरी पेशंटला ट्रॉमा वगैरे आहे, ठीक आहे. तर ह्या साईडचा लंग जो आहे तो काय होतो असा पूर्ण छोटा होतो आणि इथं काय होतं पूर्ण एअर ट्रॅप होते आणि त्याच्यामुळे काय होतं जी एअर एंट्री आहे जी राईट साईडला जाणारी ती काय होते कमी होते आणि लेफ्ट साईडला जे आहे ते हे सगळं नॉर्मल असणार. त्यामुळे न्यूमोथोरॅक्स जे आहे ही कंडिशन एकदम इमर्जन्सी कंडिशन आहे. ते आपल्याला पेशंटला लगेच ट्रीट करायला लागतं. हे जो न्यूमोथोरॅक्स आहे हे आपल्याला काय करायला लागतं सील करायला लागतं. त्यामुळे ॲब्सेन्स ऑफ लंग साउंड इन राईट ठीक आहे करेक्ट ऑप्शन आहे. रिलॅक्सेशन ऑफ एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल कॉजेस. एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल जी आहे ती काय होणार आहे रिलॅक्स झाली तर काय होणार इन्स्पिरेशन होणार एक्सपिरेशन होणार नो इफेक्ट ऑन रेस्पिरेशन बोथ ए अँड बी म्हणजे इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन दोन्ही पण होणार आहे असं म्हणते ऑप्शन. तर जेव्हा एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल जे आहेत एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल जे आहेत त्या काय होतात कॉन्ट्रॅक्ट होतात. कधी होतात इन्स्पिरेशनच्या वेळेस. रिलॅक्स कधी होतात एक्सपिरेशनच्या वेळेस. ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. What is the approximate maximum air volume in the lungs for normal healthy adult? काय म्हणते मॅक्झिमम एअर व्हॉल्यूम इन द लंग्स म्हणजे काय विचारले आपल्याला टोटल लंग कॅपॅसिटी विचारली. टोटल लंग कॅपॅसिटी विचारली. टोटल लंग कॅपॅसिटी आपण ते म्हटलं होतं 6 लिटर्स असते ठीक आहे. 6 लिटर्स किंवा 600 ml आपण त्याला 6000 ml आपण त्याला म्हणू शकतो. ऑप्शन बी करेक्ट. हाऊ इज द फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी मेजर्ड? फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी मोजण्यासाठी मी तुम्हाला ग्राफ दाखवला होता. ग्राफमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी आपण कशी काढतो ठीक आहे. आपला ग्राफ होता फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी काय होतं ERV प्लस RV ठीक आहे. ERV प्लस RV म्हणजे काय एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम आणि रेसिड्युअल व्हॉल्यूम दोन्ही मिळून जे होतं त्याला आपण काय म्हणतो फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. ऑप्शन ए करेक्ट आन्सर. रेस्पिरेटरी रेट मल्टिप्लाइड बाय टायडल व्हॉल्यूम गिव्स. रेस्पिरेटरी रेट मल्टिप्लाइड बाय टायडल व्हॉल्यूम. रेस्पिरेटरी रेट किती असतो एखाद्या पर्सनचा रेस्पिरेटरी आपण काय बघितलं की 20 पर मिनिट आहे आणि इंटू टायडल व्हॉल्यूम किती आहे 500 ml. आपल्याला काय देतं तर एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम देतो का तर मॅक्सिमम व्हॉल्यूमटरी व्हेंटिलेशन देतो का टोटल लंग कॅपॅसिटी व्हॉल्यूम मिनिट व्हॉल्यूम मायनट व्हॉल्यूम. एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम म्हणजे काय द मॅक्सिमम अमाऊंट ऑफ एअर मॅक्सिमम अमाऊंट ऑफ एअर एक्सपायर्ड एक आहे तुमचं ERV आहे फर्स्ट ऑप्शन ठीक आहे. मॅक्सिमम व्हॉल्युंटरी व्हेंटिलेशन म्हणजे काय नॉर्मल व्हेंटिलेशन ठीक आहे. जे आपण काय करतो टायडल व्हॉल्यूम आपण काउंट करतो. त्याचा टोटल लंग कॅपॅसिटी काय तुमचं IRV प्लस ERV प्लस RV प्लस टायडल व्हॉल्यूम याला आपण काय म्हणतो टोटल लंग कॅपॅसिटी म्हणतो. मायनट व्हॉल्यूम म्हणजे काय तुम्ही एका मिनिटमध्ये किती व्हॉल्यूम आत घेताय किंवा किती व्हॉल्यूम बाहेर सोडताय त्याला आपण काय म्हणतोय मायनट व्हॉल्यूम असं म्हणतोय. तर मग रेस्पिरेटरी रेट जो आहे तो कसा आहे आपला एका मिनिटाचा रेस्पिरेटरी रेट म्हणजे काय आपण पर मिनिट कॅल्क्युलेट करतो. एका मिनिटामध्ये तो किती रेस्पिरेशन घेतोय त्याला आपण रेस्पिरेटरी रेट म्हणतो. आणि टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय तुमचं नॉर्मल इन्स्पिरेशन किंवा नॉर्मल एक्सपिरेशन म्हणजेच काय आहे तुमचं मायनट व्हॉल्यूम म्हणजे एका मिनिटामध्ये तुम्ही किती व्हॉल्यूम घेताय हे जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल रेस्पिरेटरी रेटला आणि टायडल व्हॉल्यूमला मल्टिप्लाय करायला लागेल. मग टायडल व्हॉल्यूम आणि रेस्पिरेटरी रेट आपण जेव्हा मल्टिप्लाय करतो तेव्हा आपल्याला काय मिळतं तर मायनट व्हॉल्यूम जे आहे ते आपल्याला मिळत असतं ठीक आहे. ऑप्शन 4 करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला टोटल लंग कॅपॅसिटी इन न्यूबॉर्न. मी तुम्हाला सांगितलं की टोटल लंग कॅपॅसिटी इन न्यूबॉर्न जेव्हा आपण अडल्टची बघितलं तेव्हा मी काय सांगितलं की 6 लिटर आहे असं सांगितलं. पण न्यूबॉर्न मध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा किती आहे 150 ml जे आहे ते न्यूबॉर्नचे जे आहे ते टोटल लंग कॅपॅसिटी असते. टायडल व्हॉल्यूम जसं आपण कॅल्क्युलेट करतो 6 ml पर kg. जेव्हा आपल्याला न्यूबॉर्नचं विचारलं जातं 2.5 kgचा नॉर्मल न्यूबॉर्न असतो तेव्हा आपण काय करतो 2.5 मल्टिप्लाय बाय 6 करतो आणि जे आन्सर येईल तर काय म्हणतो आपण टायडल व्हॉल्यूम आहे कुणाचा न्यूबॉर्नचा. Next question, a client state that the healthcare provider said that the tidal volume is slightly diminished and asked the nurse what this means. Which explanation should the nurse provide about the volume of air being measured to determine tidal volume? एक पेशंट आहे पेशंटला हेल्थ केअर प्रोव्हायडर काय म्हटला की तुमचा टायडल व्हॉल्यूम जो आहे तो कमी झालेला आहे. आता ते पेशंटला काय कळालेलं नाही आहे. पेशंट काय केला जाऊन नर्सला विचारला की
डॉक्टर मला काय म्हटलेत, असं-असं म्हटलेत, की तुमचा टायडल व्हॉल्यूम कमी झालेला आहे. तर टायडल व्हॉल्यूम कमी झालेला आहे असं म्हटले, ते मला काही समजलेलं नाहीये. मला प्लीज तुम्ही मला सांगाल का? तर नर्सने मग काय सांगायला पाहिजे जे की करेक्ट असेल? फर्स्ट ऑप्शन आहे, एक्झेल आफ्टर देअर इज अ नॉर्मल रेस्पिरेशन, एक्झेल फोर्सिबली आफ्टर अ रेग्युलर एक्सपिरेशन, inspired forcibly after regular expiration and trapped in the alveoli after a normal expiration. त्याच्यातले टायडल व्हॉल्यूमची कुठली डेफिनेशन आहे ते आपल्याला सांगायचं. ट्रॅप्ड इन द अल्वेओलाई आफ्टर अ मॅक्सिमम एक्सपिरेशन. मॅक्सिमम एक्सपिरेशन जेव्हा आपण करतो तर अल्वेओलायमध्ये काय असणार आहे, फक्त रेसिड्युअल व्हॉल्यूम आहे. रेसिड्युअल व्हॉल्यूम विचारलं की आपल्याला नाही विचारलं. इन्स्पायर्ड फोर्सिबली आफ्टर अ रेग्युलर एक्सपिरेशन म्हणजे काय आहे? IRB आहे हे विचारलं की आपल्याला नाही. एक्झेल्ड फोर्सिबली आफ्टर अ रेग्युलर एक्सपिरेशन म्हणजेच काय? ERB आहे. हे पण आपल्याला नाही विचारले. एक्झेल्ड आफ्टर देअर इज अ नॉर्मल इन्स्पिरेशन. नॉर्मल इन्स्पिरेशन केल्याच्या नंतर एक्सपायर केले म्हणजेच काय आहे ते नॉर्मल टायडल व्हॉल्यूम आहे. ऑप्शन ए काय आपला करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एन इन्क्रीज इन पल्मोनरी व्हॉल्यूम मे रिझल्ट इंटू an increase in intrapulmonary pressure to less than the atmospheric pressure. First option. Second option, decrease in thoracic volume. Third option, decrease in intrapulmonary pressure to less than the atmospheric pressure. Fourth option, no change in intrapulmonary pressure. ठीक. ऑप्शन क्वेश्चन काय म्हणतोय, इन्क्रीज इन पल्मोनरी व्हॉल्यूम. समजा हा तुमचा पल्मोनरी कॅव्हिटी आहे. समजून घ्या ही पल्मोनरी कॅव्हिटी आहे. त्यातला काय केलं तुम्ही, व्हॉल्यूम वाढवला. ठीक आहे. हा अगोदर एवढा होता. ठीक आहे. अगोदर एवढा होता. आता आपण काय केलं, व्हॉल्यूम काय केला आपण एक्सपांड केला. व्हॉल्यूम एक्सपांड केल्याच्या नंतर काय होणार? जेव्हा मी तुम्हाला लंग्स हे शिकवले होते स्टार्टिंगला, सेकंड किंवा थर्ड एपिसोडमध्ये, तेव्हा मी काय सांगितलं, जिथे व्हॉल्यूम जास्त तिथे प्रेशर काय असणार आहे? प्रेशर जिथे व्हॉल्यूम जास्त होतो तिथे प्रेशर काय होतं, नेहमी कमी होतो. कारण व्हॉल्यूम हा नेहमी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो प्रेशरच्या. जिथे-जिथे व्हॉल्यूम वाढतं तिथे-तिथे काय होतं, प्रेशर कमी होतं. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो, इन्क्रीज इन इंट्रापल्मोनरी प्रेशर. व्हॉल्यूम वाढल्यामुळे प्रेशर वाढणार आहे का इंट्रापल्मोनरी? तर नाही वाढणार. सेकंड ऑप्शन काय म्हणतो, डिक्रीज इन थोरॅसिक व्हॉल्यूम. व्हॉल्यूम वाढलं हे आपल्याला सांगितलेलंच आहे. त्याच्यामुळे ऑप्शन सेकंडचं तर काय हेच नाही, लॉजिकच नाही. ठीक आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन काय, डिक्रीज इन इंट्रापल्मोनरी प्रेशर टू लेस दॅन द एटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. व्हॉल्यूम वाढल्यामुळे काय जाणार आहे, तुमचं प्रेशर जे आहे ते काय झालं, कमी झालं. कशापेक्षा? एटमॉस्फेरिक प्रेशर जे होतं त्यापेक्षा काय होणार आहे, तुमचं जे प्रेशर आहे ते कमी होणार आहे. म्हणजेच काय आहे, व्हॉल्यूम वाढलं, प्रेशर कमी झालं. ऑप्शन सी करेक्ट आन्सर. लास्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. अ 50 year old मेल आहे विथ हिस्ट्री ऑफ कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर प्रेझेंट्स विथ इन्क्रीजिंग शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. अस्कल्टेशन रिव्हील्स फाईन. ठीक आहे. फाईन साउंड आहे. त्यानंतर हाय पिच साउंड आहे. जेव्हा तुम्ही क्वेश्चन वाचता तुझे जे मेन पॉइंट असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये तुमचा मेन पॉइंट कुठले होते तुमचे? फाईन होता, हाय पिच साउंड होता. ठीक आहे. आणि डिस्कंटिन्युअस साउंड आहे. नेक्स्ट काय म्हणतोय, डिस्कंटिन्युअस साउंड आहे. डिस्कंटिन्युअस साउंड आहे. मग हाय पिच्ड आहे. ठीक आहे. फाईन पण आहे आणि डिस्कंटिन्युअस पण आहे. डिस्कंटिन्युअस मध्ये आपण कुठलं बघितलं होतं? एकतर क्रॅकल्स बघितलं होतं किंवा आपण प्लुरल फ्रिक्शन ड्रॉप बघितलं होतं. प्लुरल फ्रिक्शन ड्रॉप बघितलं होतं. याच्यामध्ये पण आपण कुठलं बघितलं होतं? फाईन बघितलं होतं आणि कोर्स क्रॅकल बघितलं होतं. ठीक आहे. मोस्ट प्रॉमिनंट ड्युरिंग इन्स्पिरेशन ॲट द लंग बेसिस. व्हॉट इज द लाइकली कॉज ऑफ दिस साउंड? फर्स्ट आहे आपलं प्लुरल इन्फ्लॅमेशन. असू शकते का? तर हो, असू शकते. का? कारण प्लुरल फ्रिक्शन ड्रगमध्ये पण डिस्कंटिन्युअस साउंड येतो. डिस्कंटिन्युअस साउंडचा जो क्रायटेरिया आहे तो काय करतोय? फर्स्ट याला मीट करतोय. दुसरं काय? नॅरो लार्जर एअरवेज. हा ऑप्शन येऊ शकतो काय? तर नाही. जेव्हा नॅरो लार्जर एअरवेज होतात तेव्हा आपल्याला कंटिन्युअस साउंड बघायला मिळतो. तो कुठला? व्हिजिंग साउंड बघायला मिळतो. ठीक आहे. नॅरो जेव्हा होतात लार्ज एअरवे तेव्हा आपल्याला व्हीज बघायला मिळतोय. तेव्हा हा ऑप्शन तर नाहीये. कारण तो कसा आहे, व्हीज जो आहे तो कंटिन्युअस साउंड आहे. आपल्याला काय सांगितलं की डिस्कंटिन्युअस साउंड आहे. म्हणजे आपल्याला एकतर क्रॅकल्स बघायला आपल्याला पाहिजे किंवा मग आपल्याला प्लुरल फ्रिक्शन ड्रॉप पाहिजे. सिक्रिशन्स इन द लार्जर एअरवे. सिक्रिशन्स इन द लार्जर एअरवे असू शकतं का? तर हो, असू शकतं. जे कोर्स क्रॅकल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यानंतर फ्लुइड इन द स्मॉल एअरवे ऑर अल्व्होलाई. फ्लुइड इन द स्मॉल एअरवे ऑर अल्व्होलाई. अल्व्होलाई जे आहे तुमच्या, ठीक आहे. त्या अल्व्होलायमध्ये जेव्हा तुम्हाला फ्लुइड बघायला मिळतो, तेव्हा काय होतं? तर प्लुरल इडिमा होतो. ठीक आहे. प्लुरल इडिमामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? तर फ्लुइड इन द स्मॉल एअरवे ऑर अल्व्होलाई. तर मग आपला प्लुरल इन्फ्लॅमेशन जे आहे, तर हा ऑप्शन आपल्याला बरोबर वाटला होता. त्यानंतर आपल्याला हा एक ऑप्शन बरोबर वाटला का? कारण प्लुरल इडिमा आपल्याला क्रॅकल्स जे आहेत, फाईन क्रॅकल्स आणि कोर्स क्रॅकल्स दोन्हीमध्ये पण आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि तुमचा थर्ड जो ऑप्शन आहे, सिक्रेशन इन द लार्ज एअरवे हा आपल्याला कोर्स क्रॅकर्समध्ये बघायला मिळतो. ठीक आहे.
मग आपल्याला काय सांगितलंय, की डिस्कंटिन्युअस साउंड आहे, पण फाईन साउंड आहे. फाईन साउंड आहे म्हणजे हा कोर्स क्रॅकल जे आहे, सिक्रेशनचा तर नाही. सिक्रेशन्स याच्यामध्ये पण सिक्रेशन्स आहेत, याच्यामध्ये पण सिक्रेशन. त्यामुळे फाईन सिक्रेशन तर नाही. तर प्लुरल इन्फॉर्मेशन जे आहे, तो ऑप्शन हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नंतर आपण बघणार आहोत सॉरी आजचा आपला जे एम-सी-क्यू जे आहेत ते संपलेले आहेत. आज आपण रेस्पिरेटरी सिस्टमची जो व्हॉल्यूम, कॅपॅसिटीज, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी पॅटर्न आणि ब्रीथिंग साउंड जे आहे ते थिअरी आणि एम-सी-क्यू दोन्ही पण पॉइंट बघितलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला लेक्चर जर आवडला असेल तर तुम्ही मॅक्सिमम तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपण YouTubeवर, WhatsAppवर त्यानंतर अदर जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्या पण अवेलेबल आहोत आणि आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. ठीक आहे. थँक